So I am Ayush Dhankute and I have been in this UPSC background since 3-4 years now. Okay, so माझी इंजिनिअरिंग झाली आहे YCC मधून नागपूरमधूनच आणि MTech फ्रॉम IIT रुड़की. मग मी 3.5 वर्ष जॉब केला आणि जॉब करता करता मी पहिला अटेम्प्ट दिला UPSCचा. तर त्यात माझं प्रिलिम्स नाही निघालं, पण मला एक अंदाज आला की निघू शकतं. तर मी तेव्हा रिझाईन केलं आणि UPSCकडे वळालो. तर मग मी लगातार मेन्स दिलेले आहे. तर आता यावर्षीची मेन्स नाही निघाली माझी, ठीक आहे, मी आता अजून एक ट्राय देणारच आहे. सांगण्याचा हेतू हा आहे की मी प्रोसेसमध्ये आहे. तर तुम्हाला जे काही करंट वे काही पण तुम्हाला विचारायचं असेल तर मला विचारू शकता तुम्ही, ठीक आहे ना. सो वी कॅन डायरेक्टली स्टार्ट. तर आता हा 2023चा पेपर आहे. आता माझं म्हणणं होतं की 2019पासून आपण सुरू करू, पण 2023चा पेपर अशासाठी घेतला आहे की हा सगळ्यात टफ पेपर आहे. म्हणजे पूर्ण आतापर्यंत UPSCच्या जितके पेपर झाले आतापर्यंत, म्हणजे सिन्स 2000 समजा, हा दिस वन द टफेस्ट पेपर ऑफ CSAT, ॲटलिस्ट CSAT. GS तर होताच, CSATचा पण बदल हा आहे की इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन जवळपास लेवल 30 आहे, ठीक आहे. आता बघा काय होतं ना, 3 प्रकारचे पोरं असतात ॲक्च्युली CSAT अप्रोच करणारे. एक म्हणतात की आम्ही वी विल फर्स्ट गो फॉर तर पहिल्या प्रकारचे पोरं हे आहे की जे म्हणतात की आम्हाला ॲप्टिट्यूड, आता तुम्हाला CSATचा पॅटर्न माहिती आहे, 80 क्वेश्चन्स असतात, ठीक आहे. किती वेळ असतो? 2 तास, 120 मिनटं. म्हणजे जवळपास एका क्वेश्चनला किती मिनिट लागतील? जवळपास 1.5 मिनिट्स, ठीक आहे. सो दिस इज नॉट अ कन्सर्न फॉर नाऊ. आता 80 पैकी जवळपास 25 क्वेश्चन हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे आहे, इंग्लिशचे आहे. आणि उरलेले 55 दे आर फ्रॉम मॅथ्स, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगमध्ये कॅलेंडर, क्लॉक वगैरे हे सगळ्या गोष्टी. आणि मॅथ्समध्ये यू नो ॲव्हरेजेस, नंबर सिस्टीम, अजून बऱ्याचशा गोष्टी आहे. आता मी इथे कॉम्प्रिहेन्शनचा सुरू करत आहे, त्याच्यामुळे हे आता सध्या आपण राहू देऊ. तर सांगण्याचा अर्थ हा आहे की जेव्हा मी म्हणतो की 25 कॉम्प्रिहेन्शनचे आणि 55 रिझनिंगचे आहे, तर पहिल्या प्रकारचे पोरं असे आहे की जे बिलकुल कॉन्फिडंट आहे आपल्या ॲप्टिट्यूड, मॅथ्स आणि रिझनिंगवर. ते सरळ जातील आणि पहिले 55 तेच करतील, ठीक आहे. फॉर दे विल डायरेक्टली गो फॉर ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूडला जातील. वेळ उरला दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहे की जे फक्त कॉम्प्रिहेन्शनच्या भरोश्यावर जातात आहेत पेपरला, ओनली कॉम्प्रिहेन्शन, आणि मग येतात ॲप्टिट्यूडवर जेवढे सॉल्व झाले तेवढे. आणि तिसऱ्या प्रकारचे हे आहे की जो जसा सिक्वेन्समध्ये आहे तसं आपण सॉल्व करत जाऊ. हे तिसऱ्या प्रकारचे पोरं आहे. आता काय आहे ना, याच्यात सगळ्यात कमी पोरं आहे जे ॲप्टिट्यूडवर सगळ्यात भरोसा करतात. सगळ्यात कमी पोरं आहे, आता समजा मी समजलं की 100 पैकी 90 जण असे आहे, सॉरी 100 आपल्या मॅथ्स आणि ॲप्टिट्यूड स्किल्सवर भरोसा करतात आहे. उरलेले 90 पैकी 80 पोरं समजा हेच आहे आणि उरलेले 10 इकडे. आपण हे सोडूनच देऊ सध्या, हे काही संबंध नाही आहे. आता यात 2023चा पेपर जर बघितला आपण, हे पोरं अजून कमी होणार आहे. यातला एखादी असा राहील, एखाद दुसराच राहील, मॅक्सिमम 2 राहतील की जे पहिले ॲप्टिट्यूड करतील. आता तुम्ही ॲप्टिट्यूड बघितला असेल UPSCचा 2023चा, खूप कठीण पेपर होता. तर बेसिकली माझं म्हणणं हे आहे की वी हॅव टू सॉल्व इच अँड एव्हरी क्वेश्चन ऑफ इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. जेवढे आले 25-26 आले, सगळे कंपल्सरी सॉल्व करणं आहे, ठीक आहे ना. आपल्याला मार्क किती पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा दिस इज अ क्वालिफाईंग पेपर, दिस इज नॉट फॉर रँक. आपल्याला 67 मार्क पाहिजे जवळपास क्वालिफाय करायला. इफ यू आर 67 मार्क्स तरच तुमचा GSचा पेपर चेक केला जाईल, नाही तर चेक केला जाणार नाही. तर म्हणून मी हे सगळं सांगितलं की इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन ऑप्शन सोडायचा नाही आहे. आम्हाला सगळे सॉल्व करायचे, ठीक आहे, एकही सोडायचं नाही. आता ह्या प्रोग्राम आपण सुरू केला PYQ, सगळे PYQ घेणार आपण 2019पर्यंत, 23 ते 19 5 वर्ष, ठीक आहे. आणि स्टार्ट करतो आपण 2023पासून. आता याची टार्गेट ऑडियन्स काय आहे? सगळेजण A to Z ज्यांना पूर्ण कॉन्फिडन्स आहे आपल्यावर,
CSAT की मी आत्ता बसलो तरी देऊ शकतो अशी लोक आहे, ते पण बसू शकतात. त्यांना मग वेळ काही करायची गरज नाही आहे, ते फक्त हे लेक्चर बघतील आणि झालं खतम. आणि अशी लोक आहेत जे बिलकुल झिरोपासून सुरू करत आहे, त्यांना पण प्रॉब्लेम नाही, त्यांचं पण कव्हर होऊन जाईल. ठीक आहे ना. आता मी कॉम्प्रिहेन्शन सुरू करत आहे, एक अभिजित सर म्हणून आहे, ते तुमचं मॅथ सुरू करतील आणि मग लॉजिकल रिझनिंग आम्ही दोघं मिळून बघू. तर पहिलं आपण कॉम्प्रिहेन्शन सुरू करू. अच्छा, अजून एक गोष्ट, आता कॉम्प्रिहेन्शन माहिती आहे तुम्हाला कसं म्हणजे एखादी क्वेश्चन माहिती आहे, एखादी क्वेश्चन बघू आपण. दिसत आहे क्लिअर? आता हे कॉम्प्रिहेन्शनचा पूर्ण पॅसेज आहे आणि हे क्वेश्चन्स आहे. आता एक अप्रोच हा आहे की तुम्ही पहिले पूर्ण पॅसेज वाचा, मग क्वेश्चन बघा, आन्सर बघा आणि चूज करा. हा कन्व्हेन्शनल अप्रोच आहे जो नॉर्मली आपण पहिल्यापासून शिकत आलो आहे. दुसरा अप्रोच आहे की तुम्ही पहिले क्वेश्चन वाचा, ऑप्शन्स बघा, मग कॉम्प्रिहेन्शन, मग तुम्ही रीडिंग पॅसेज रीड करा. ठीक आहे, हा दुसरा अप्रोच आहे. आणि तिसरा अप्रोच जो आय शुड अवॉइड, एव्हरीवन शुड अवॉइड. काही जण फक्त क्वेश्चन आणि आन्सर बघून इथे टिकमा करतात विदाऊट रीडिंग द कॉम्प्रिहेन्शन. हा पण एक आहे, पण इट्स अ रिस्की ऑप्शन आणि बिलकुल स्पेसिफिक कंडिशनमध्येच आपण तो यूज करू. ठीक आहे. आता आपण 5 वर्षाचे क्वेश्चन करणार आहोत, तो येऊन जाईल आपल्याला जे काही मी म्हणत आहे हळूहळू. ठीक आहे. तर पहिले पार्ट आपण अजून एक गोष्ट, हां ठीक आहे, कॅल्क्युलेशन नंतर आपण. आता आपण थोडंसं कन्व्हेन्शनल वेनी जाऊ. पहिले आपण पॅराग्राफच रीड करू. आणि दिस इज द इंग्लिश पॅसेज, सो वी शुड आल रीड इन इंग्लिश. आता याच्यात हिंदी पण येतात, म्हणजे सेम पेपरमध्ये तुम्हाला एक साईडला हिंदी असेल, एक साईडला इंग्लिश असेल. तर एखादी जर नाही कळलं तर लगेच तुम्ही हिंदीमध्ये बघू शकता. आता बघा, वेळ आपल्याकडे फक्त 120 मिनिटं आहे, 80 क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, म्हणजे 1.5 मिनिटं एका क्वेश्चनला. आता मी तुम्हाला हे पहिले तेही बघून घेऊ आपण. आपल्याला मार्क पाहिजे 67 क्वालिफाय करायला. माहिती आहे सगळ्यांना की कोणाला माहीत नव्हतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, 67 मार्क पाहिजे आपल्याला. आता ऑन ॲन ॲव्हरेज 25 क्वेश्चन येतात कॉम्प्रिहेन्शनचे, उरलेले येतात ॲप्टिट्यूड आणि याचे. आता आपल्याला टार्गेट जर आपण समोर ठेवलं, वी हॅव टू सॉल्व ऑल दिस क्वेश्चन्स. यातले जर मी 4ही जरी चुका केल्या, 4 जरी चुका केल्या, तर आय विल गेट अराउंड, आता किती, 21 × 2.5 मार्क्सचा एक क्वेश्चन आहे, जवळपास 52.5 समथिंग काहीतरी येतं. आणि 4 चुका केल्या, 4 चुकवले, 2.5 / 3 एवढा तो मायनस होईल, जवळपास 3.3. जवळजवळ आपल्याला 50 मार्क पडतील जर आपण 4ही जरी चुकवले तरी. आता 4 आपली लेवल आहे, त्याच्यापेक्षा जर चुकत गेले देन वी आर इन डेंजर झोन. ठीक आहे, 4 पर्यंत लिमिट आहे. आता बघा, 50 मार्क भेटले आपल्याला, इथेच उरले किती, 17 मार्क उरले फक्त. 17 मार्कासाठी तुम्हाला हे एवढं तर करावंच लागणार आहे. ठीक आहे, जरी हे कठीण असलं तरी याच्यात काही क्वेश्चन तर तुम्हाला नक्की भेटून जातील की यू आर एबल टू सॉल्व दिस क्वेश्चन. यातले तुम्ही जर 20 जरी सॉल्व केले, 20 क्वेश्चन्स, 20 पैकी तुमचे 14-15 जरी बरोबर आले आणि उरलेले 6 किंवा 5 चुकले, तरी पण तुमचा स्कोर 80च्या वर जाईल. हे जवळपास 30च्या वर मार्क होतील याचे, तर कॅल्क्युलेट केलं तर आपण. आणि तुमचं 30च्या वर जाईल, 50-80, आणि यू आर वेल अबाव 67. ठीक आहे, तर वी नीड टू टार्गेट 80 मार्क्स, म्हणजे 25 आहे आणि 20 आहे. सो वी नीड टू हॅव होल्ड ऑन 45 क्वेश्चन्स. हे तर मिनिमम टार्गेट असलंच पाहिजे आपलं. 25 आणि 20, 45 क्वेश्चन. किती वेळ आहे आपल्याकडे? 120. किती झाले? हे जवळपास CSATचा पेपर आहे ना, करा कॅल्क्युलेट करा. आता जवळपास 2.25 झाले, म्हणजे एका क्वेश्चनला तुम्हाला 2 मिनटं 25 सेकंड काहीतरी भेटत आहे. वेळ वाढली. ठीक आहे, आधी 1.5 मिनटच होता, आता जवळपास 2.5 मिनटं झाला आहे. आता तुमच्या स्किलवर आहे, तुम्ही कशात कम्फर्टेबल आहे त्यात तुम्ही कमी वेळ घ्याल आणि तो वेळ अजून तुम्ही दुसऱ्या ह्याच्यात वाढवाल. समजा तुमचं कॉम्प्रिहेन्शन चांगला आहे तर तुम्ही 2 मिनटाच्या आधी प्रत्येक क्वेश्चन कराल आणि याला तुम्ही 2-2.5च्या वर किंवा 3 मिनटं देऊ शकता ॲप्टिट्यूडला, कारण की हे थोडेसे डिफिकल्ट आहे क्वेश्चन्स. ठीक आहे, तर 1.5 मिनटं नाही, आपल्याकडे 2 मिनटाच्या वर वेळ आहे प्रत्येक क्वेश्चनला. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन 2023चा आहे. ठीक आहे, पहिले मीच असतो. वी ऑफन हिअर अबाउट कॉन्फ्लिक्ट्स अमंग डिफरंट स्टेट्स इन इंडिया ओव्हर रिव्हर वॉटर्स. आपण पहिले हळूहळूच जाऊ. ठीक आहे ना, म्हणजे आपण टाईम बाउंड कार्यक्रम नाही करू. आपला सुरुवातच आहे बिलकुल, म्हणजे 2 मिनटात झालाच पाहिजे असं काही नाही आहे. ठीक आहे,
आपल्याकडे 5 वर्ष आहे, 5 वर्षाचे पेपर आहे. वी ऑफन हिअर अबाउट कॉन्फ्लिक्ट्स अमंग डिफरंट स्टेट्स इन इंडिया ओवर रिव्हर वॉटर्स. म्हणजे हा जवळपास पॅसेज रिव्हर वॉटर कॉन्फ्लिक्टवर आहे. रिव्हर वॉटर कॉन्फ्लिक्ट, रिव्हर टू आर मोर स्टेट्समधून पास होत आहे, त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट होत आहे त्याच्या कन्झम्पशनवरून. ऑफ द 20 मेजर रिव्हर वॉटर सिस्टीम्स 14 आर ऑलरेडी वॉटर स्ट्रेस्ड. आता वॉटर स्ट्रेस्ड म्हणजे काय? स्केअर्स आहे, वॉटरची कमी झाली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जर नाही कळलं तर तुम्ही एक तर हिंदीचे सेक्शन बघू शकता किंवा सोडू शकता. ते जरुरी नाही की प्रत्येक गोष्ट कळालीच पाहिजे, प्रत्येक वर्ड टू वर्ड आपल्याला समजलाच पाहिजे, काही त्याचा संबंध नाही आहे. आपल्याला काय करायचं, मॅक्सिमम क्वेश्चन कसे असतात की याची समरी काय म्हणू शकतो, याचा क्रक्स काय आहे, याचा म्हणजे सारांश काय आहे, हेच विचारतात मॅक्सिमम. म्हणजे हा जो पॅराग्राफ लिहून आहे याच्यात तुम्ही कन्क्लुजनमध्ये काय लिहाल, जवळपास हेच प्रत्येक क्वेश्चनमध्ये हेच आन्सर असतं, कन्क्लुजन, पूर्ण पॅराग्राफचं कन्क्लुजन. तर म्हणून म्हटलं की प्रत्येक वर्ड बिलकुल त्याचं मिनिंग लक्षातच राहणं किंवा येईलच आपल्याला असं नाही आहे. तुम्ही बघाल हा पॅराग्राफ तर सोपा आहे, पण पुढचे पॅराग्राफ थोडेसे कठीण आहे. ठीक आहे. तर वी ऑफन हिअर अबाउट कॉन्फ्लिक्ट्स अमंग डिफरंट स्टेट्स इन इंडिया ओवर रिव्हर वॉटर्स. ऑफ 20 मेजर रिव्हर वॉटर सिस्टम्स 14 आर अंडर वॉटर स्ट्रेस्ड. 75% ऑफ पॉप्युलेशन लिव्ह इन वॉटर स्ट्रेस रिजन, अ थर्ड ऑफ हुम लिव्ह इन वॉटर स्केअर्स एरियाज. आता बघा मी हा पूर्ण पॅसेज समजवतो तुम्हाला, पण समजायची गरजच नाही आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगतो. आता बघा, तर आता म्हणतो 20 मेजर वॉटर रिव्हर्स आहे, त्यातले 14 ऑलरेडी वॉटर स्ट्रेस आहे. आता ते 20 मेजर रिव्हर सिस्टीममधले 75% पॉप्युलेशन त्या एरियात राहते, त्या 20 रिव्हर वॉटर सिस्टीमच्या. त्यातले 1/3 पॉप्युलेशन हे तर अजूनच खराब कंडिशनमध्ये आहे, वॉटर स्केअर्स रिजनमध्ये आहे. क्लायमेट चेंज, द डिमांड ऑफ रायझिंग पॉप्युलेशन अँड द नीड फॉर ॲग्रिकल्चर टू कीप पेस अँड इन्क्रीज रेट ऑफ अर्बनायझेशन अँड इंडस्ट्रियलायझेशन विल एक्झॅस्बरेट वॉटर स्ट्रेस. आता बघा खूप मोठा सेंटेन्स झाला आहे. आता बघा यांनी काय म्हटलं आहे, आता एक कॉमा दिलेला आहे, म्हणजे काहीतरी एंटिटीज आहे. एक क्लायमेट चेंज आहे, एक डिमांड ऑफ रायझिंग पॉप्युलेशन आहे, एक नीड फॉर ॲग्रिकल्चर, कीपिंग ॲग्रिकल्चर पेस आहे, म्हणजे ॲग्रिकल्चर कसं प्रोडक्शन वाढता येईल ते. इन्क्रीज रेट ऑफ अर्बनायझेशन, कसं अर्बनायझेशन बिलकुल सुसाट सुटलं सध्या हॅपॅझार्ड वेमध्ये. आणि इंडस्ट्रियलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टीमुळे वॉटर स्ट्रेस कंडिशन वाढत आहे. आता एक्झॅसर्बेट हा आपल्याला गरज नाही माहीत करायची हा याचा मिनिंग काय वगैरे, आपण सेंटेन्स वरूनच लक्षात येते की काय म्हणत आहे. अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, वॉटर इज अ स्टेट सब्जेक्ट अँड नॉट ऑफ द युनियन एक्सेप्ट फॉर रेग्युलेशन ऑफ इंटरस्टेट रिव्हर्स. आता हे तर तुमचा GSचाच पार्ट आहे. ठीक आहे. आता काही जण असं म्हणतात की यू नीड टू कीप युअर GS नॉलेज अवे इफ वाईल सॉल्विंग CSAT. पण मी उलटं म्हणेल, तुम्ही जर GSचं नॉलेज इथे वापरलं ना तर काही पॅसेजेस तुम्ही न वाचता करू शकता. ते पॅसेज न वाचता तुम्ही आन्सर लिहू शकता. ठीक आहे. ते येईल, एक्झाम्पल देऊ आपण त्याच्यावर येऊ आपण. अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, वॉटर इज अ स्टेट सब्जेक्ट अँड नॉट दॅट ऑफ युनियन एक्सेप्ट फॉर रेग्युलेशन ऑफ इंटरस्टेट रिव्हर्स. की टू एन्श्युरिंग बॅलन्स बिटवीन competing demands of various stakeholders is a basin-based approach to allocate water amongst the constituent regions and state. बेसिकली काय म्हणत आहे, वॉटर अलोकेट करायचं आहे स्टेट्समध्ये, तर आपल्याला व्हेरियस स्टेक होल्डर्सला कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि बेसिन बेस्ड अप्रोच ठेवणं गरजेचं आहे. आता बेसिन बेस्ड अप्रोच काय आहे सोडा, ते आपल्याला काही घेणं नाही. बेसिन बेस्ड अप्रोच पाहिजे आणि प्रत्येक स्टेक होल्डरची आपल्याला माहिती पाहिजे, त्या हिशोबाने आपण वॉटर डिवाइड करू, हेच याचं म्हणणं आहे. अलोकेटिंग फेअर शेअर ऑफ वॉटर to them requires assessment based on objective criteria such as specificities of river basins, size of dependent population, existing water use and demand, efficiency of use, projected. आता काय म्हटलं इथे, अलोकेट करायसाठी काय काय तुम्ही कराल हे दिलेलं आहे. आता बेसिकली तुम्हाला हे कळलं आहे रिव्हर वॉटर कॉन्फ्लिक्टबद्दल आहे. मग वॉटर स्ट्रेस कंडिशन सांगितलं आहे त्यांनी, वॉटर स्ट्रेस कंडिशन कशामुळे होत आहे ते सांगितलेलं आहे, मग काय केलं पाहिजे ते सांगितलेलं आहे. हे तुम्हाला एक बॅकग्राऊंड कळलं. आता क्वेश्चन होता, which of the following statement has the best reflects the most rational, practical and immediate action required to ensure fair and equitable allocation of water to different stakeholders. आता थोडासा स्पेसिफिक क्वेश्चन आहे, अशा क्वेश्चन कमी राहतात. जनरली क्वेश्चन असे असतात की याचा क्रक्स काय आहे, सारांश काय आहे, समरी काय आहे. आता बघा, अ नॅशनल प्रॅग्मॅटिक लीगल अँड पॉलिसी फ्रेमवर्क फॉर वॉटर अलोकेशन शुड बी मेड. बिलकुल म्हणजे एक ब्लँड स्टेटमेंट आहे, बिलकुल म्हणजे याच्यात काही आपण नाही म्हणू शकत नाही असं काहीच नाही आहे. ठीक आहे ना, ब्लँक स्टेटमेंट आहे बिलकुल. असं एक्स्ट्रीम स्टेटमेंट काहीच नाही आहे याच्यात. आता ऑल रिव्हर सिस्टीम ऑफ कंट्री शुड बी लिंक्ड विथ ह्यूज ॲक्विफायर क्रिएटेड. सगळ्या रिव्हर सिस्टीम ऑफ द कंट्री आपल्याला लिंक करायचं ॲक्विफायरला. बिलकुल स्पेसिफिक सोल्युशन दिलेलं आहे इथे. इथे आपल्याला स्पेसिफिक सोल्युशन नाही मागितलेलं आहे. क्वेश्चन जर तुम्ही रीड कराल, मोस्ट रॅशनल प्रॅक्टिकल इमिजिएट ॲक्शन रिक्वायर्ड फॉर फेअर अँड इक्विटेबल अलोकेशन वॉटर. एवढे स्टेटमेंट दिले इथे अलोकेशन ऑफ वॉटरसाठी, एवढे एक्झाम्पल दिले काय काय करू शकता टू ॲक्विफर्स. एवढं एक्स्ट्रीम स्टेटमेंट बहुधा आन्सर नसतं. ठीक आहे.
वॉटर चॅनल्स बिटवीन रिजन्स ऑफ वॉटर सरप्लस अँड रिजन्स ऑफ वॉटर डेफिसिट शुड बी क्रिएटेड. परत हे जवळपास 2 सेम स्टेटमेंट झाले. लिंकिंगचं सुरू आहे सध्या. लिंकिंगचा पॅराग्राफ नाही आहे, वॉटर लिंकेजचा पॅराग्राफ आहेच नाही, हा वॉटर स्ट्रेस कंडिशनचा पॅराग्राफ आहे. नंतर आहे टू मिटिगेट वॉटर क्रायसिस, वॉटर डिमांड ऑफ सेक्टर्स सच एज ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री शुड बी रिड्यूस्ड. आता कुठेतरी लिहून आहे का याच्यात की रिड्यूस करायला पाहिजे असेलही जरी शेवट लिहून, तरी दॅट्स नॉट द क्रक्स ऑफ द पॅसेज. ठीक आहे, आता इथे काही असं लिहूनच नाही पहिली गोष्ट तर, की वॉटर डिमांड म्हणजे ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीमध्ये तुम्ही वॉटर कमी करा असं कुठेच लिहून नाही इथे. सगळ्यात ब्लँक स्टेटमेंट काय हेच आहे. तो यू कॅन डायरेक्टली गो फॉर दिस आन्सर आहे. ठीक आहे, तुम्हाला पॅराग्राफ कळला का मी वाचलं तर? इंग्लिशमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे? बिलकुल फ्रँकली. आता आपण थोडंसं कन्व्हेन्शनल वेनीच जाऊ, म्हणजे पहिले पॅराग्राफ वाचू मग हे करू, मग काही क्वेश्चन झाल्यावर आपण उलटं करू. पहिले क्वेश्चन वाचू मग पॅराग्राफवर येऊ. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. मोर दॅन हाफ ऑफ इंडियन वुमेन ऑलमोस्ट, तुम्ही अंडरलाईन करू शकता बरं पेपरमध्ये, पेन्सिलनी वगैरे करू शकता, तसं अलाउड नाही पण करू शकता. आता मी केलेलं आहे, माझे पेपर निघाले म्हणजे करू शकता. ठीक आहे, मोर दॅन हाफ ऑफ इंडियन वुमेन ऑलमोस्ट अ क्वार्टर ऑफ इंडियन मेन वर्किंग एज सफर फ्रॉम ॲनिमिया. आता कोणाला ॲनिमिया माहीत, आता इथे ॲनिमिया आहे कॉमन आहे, माहीत आहे सगळ्यांना. एखाद्या वेळी बसताच कोणतरी डिसीज लिहून येईल, तुम्हाला माहीतच नसेल, पण त्याचं काय आपल्याला करायचं नाही आहे. कोणत्या तरी डिसीज पाहिजे सफर होत आहे. ठीक आहे, मोर दॅन हाफ ऑफ इंडियन वुमेन अँड क्वार्टर ऑफ इंडियन मेन वर्किंग एज सफर फ्रॉम ॲनिमिया. अकॉर्डिंग टू स्टडीज they are anywhere from 5 to 15% less productive than they could be as a result thereof. और थोडंसं इथे थोडी इंग्लिशचा वापर करून स्टेटमेंट थोडं पलटवलं. आता काय म्हणतो तो, अकॉर्डिंग टू स्टडीज दे आर एनिवेअर फ्रॉम 5 ते 15 लेस प्रोडक्टिव्ह दॅन दे कुड बी. म्हणजे जर ॲनिमिक नसते तर 5 ते 15% ते जास्त प्रोडक्टिव्ह असते. आता ॲनिमिक आहे म्हणून ते कमी प्रोडक्टिव्ह झाले. आता हे जे याच्यात पॅराग्राफमध्ये हे जे 5%, 50%, 75% हे जे आकडे असतात ना, हे आपल्याला महत्त्वाचे नाही आहे. जवळपास कोणताच क्वेश्चन तुम्हाला असं डायरेक्ट विचारणार नाही की हे आकडे लिहून आहे इथे आणि ते तुम्हाला मॅच करायचे. ते झालं आपलं 10वीपर्यंत. आता ते कोणी विचारणार नाही तुम्हाला. ते आकडे थोडे दुर्लक्ष करा त्याच्यावर. ठीक आहे, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. याचा सेंटेन्स हेच आहे की ॲनिमियामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे. इंडिया ऑल्सो हॅज लार्जेस्ट ट्युबरक्युलोसिस बर्डन इन द वर्ल्ड. आता बघा एवढा पॅराग्राफ ॲनिमियावर आहे, ॲनिमिया आहे आणि प्रोडक्टिव्हिटी कमी झाली. मग तो सरकला पॅराग्राफ कशावर? ट्युबरक्युलोसिसवर. इंडिया ऑल्सो हॅज लार्जेस्ट ट्युबरक्युलोसिस बर्डन इन द वर्ल्ड, कॉस्टिंग 170 मिलियन वर्क डेज टू द कंट्री ॲन्युअली. आता काही जणांना हे नाही कळणार, 170 मिलियन वर्क डेज टू द कंट्री ॲन्युअली कॉस्टिंग. तर सोडा नाही, हे सरळ सरळ का बघा. इंडिया ऑल्सो हॅज लार्जेस्ट ट्युबरक्युलोसिस बर्डन इन द वर्ल्ड, कॉस्टिंग द कंट्री ॲन्युअली. काहीतरी कॉस्ट आपण बिअर करत आहे ट्युबरक्युलोसिसमुळे. प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे, लोक कामावर येत नाही आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमी मागे चालली आहे. काहीतरी कॉस्ट आपण बिअर करत आहे ट्युबरक्युलोसिसमुळे. बट व्हॉट इज जस्ट ॲज इम्पॉर्टंट ॲज लॉस्ट प्रोडक्टिव्हिटी नाऊ इज लॉस्ट पोटेन्शियल इन द फ्युचर. म्हणजे आता तर ठीक आहे प्रोडक्टिव्हिटी कमी होत आहे, पण फ्युचरचं पोटेन्शियल पण कमी होत आहे या 2 कारणामुळे, या डिसिजेसमुळे मेनली. इट इज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लिअर दॅट मेनी मेजर्स ऑफ कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी मालनरिश्ड इंडियन चिल्ड्रन्स परफॉर्म 2 or 3 times वर्स दॅन दे ॲडिक्वेटली नरिश्ड पेअर्स. आता थोडासा इथे पुन्हा इंग्लिशची जंबलिंग केली त्यांनी. इट इज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लिअर दॅट मेनी ऑफ द मेजर्स ऑफ कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी, समजण्याची क्षमता. आता कॉग्नेटिव्ह वगैरे नाही जरी समजलं म्हणजे काहीतरी कमी होत आहे. आता कॉग्नेटिव्ह ॲबिलिटी कमी होत आहे, माल नरिशमेंट वाढत आहे, अँड परफॉर्म 2 or 3 times वर्स दॅन जे फिट आहे लोक, पोरं. ते पोरांची गोष्ट सुरू आहे ना, चिल्ड्रनची गोष्ट सुरू आहे. हां, फॉर अन इकॉनॉमी दॅट विल बी मोर डिपेंडंट ऑन हायली स्किल्ड वर्कर्स दिस पोजेस अ सिग्निफिकंट चॅलेंज. म्हणजे जर हायली स्किल्ड वर्कर्सवर तुमची पूर्ण इकॉनॉमी डिपेंडंट आहे, त्यांनाच जर ट्युबरक्युलोसिस आणि ॲनिमियासारखे डिसीज व्हायला लागले तर देन यू आर इन अ catch-22 सिच्युएशन. कठीण आहे. अँड इट इज वन दॅट रिअली शुड बी ॲड्रेस्ड गिवन इंडियाज डेमोग्राफिक आउटलुक. आता क्वेश्चनवर आहे. आता काय म्हटलं इथे, ॲनिमिया आहे त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे, मग ट्युबरक्युलोसिस आहे त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी कमी झाली आहे, आणि पण आपल्यासारख्या इकॉनॉमीमध्ये हे आपल्याला परवडणारं नाही आहे. हेच पॅराग्राफचा अर्थ आहे. आता क्वेश्चनवर आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिफ्लेक्ट्स व्हॉट इज इम्प्लाइड इन द पॅसेज. असेच क्वेश्चन असतात मॅक्सिमम 25 पैकी 20 क्वेश्चन असेच असतील. एज्युकेशन सिस्टीम मस्ट बी स्ट्रेंथन इन रुरल एरियाज. आता आन्सर होऊ शकतं. कुठेतरी मेन्शन आहे का की रुरल अर्बन वगैरे काहीच मेन्शन नाही आहे, काही सेग्रिगेशन केलेलंच नाही आहे. हे पहा, आता मी जेव्हा म्हणतो एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स, स्पेसिफिक स्टेटमेंट्स, यांनी काय म्हटलं, एज्युकेशन सिस्टीम मस्ट बी स्ट्रेंथन इन रुरल एरियाज. हे झाले म्हणजे एक पॅसेजमध्ये कुठेच असं म्हटलं नाही की रुरल एरियाज, ओव्हरऑल कंडिशनबद्दल बोलत आहे. तर हे झालं एक्स्ट्रीम सिच्युएशन थोडीशी. हे आन्सर कधीच होऊ शकणार नाही. लार्ज स्केल अँड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम इज नीड ऑफ द अवर.
आता हे थोडंसं आन्सर होऊ शकतं असं वाटतं आपल्याला. लार्ज स्केल अँड इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम इज द नीड ऑफ द अवर. हे आन्सर होऊ शकतं का? मी पॅराग्राफचा तुम्हाला अर्थ सांगितला, ते आन्सर होऊ शकतं का? ते पण नाही होऊ शकत आन्सर, कारण की स्किल डेव्हलपमेंट पॅराग्राफच नाही आहे. हा डिसीज त्याच्यामुळे झालेल्या प्रोडक्टिव्हिटी लॉस आणि मग इकॉनॉमीवर त्याच्यावर झालं. आता तिसरं बघा, फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हेल्थ अँड न्यूट्रिशन ऑफ ओनली स्किल वर्कर्स नीड टू बी स्पेशल अटेन्शन. परत इथे ओनली स्किल वर्कर्स आलं लिहून. आता हे काही जण मार्क करतील कारण की इथे लिहून आहे, फॉर अन इकॉनॉमी दॅट विल बी मोर डिपेंडेंट ऑन हायली स्किल्ड वर्कर्स दिस पदेस अ सिग्निफिकंट चॅलेंज. पण हे स्टेटमेंट या कंटेक्समध्ये लिहून नाही आहे. इथे काय म्हटलं आहे की ज्या इकॉनॉमीमध्ये हायली स्किल्ड वर्कर्स आहे तिथं तर हे व्हायलाच नाही पाहिजे, नाही तर अजून प्रॉब्लेम आहे. आणि काय म्हटलं, फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हेल्थ अँड न्यूट्रिशन ओनली स्किल वर्कर्स नीड स्पेशल अटेन्शन. असं होऊ शकतं का फक्त स्किल वर्कर्सलाच तुम्ही स्पेशल अटेन्शन द्याल? दॅट इज नॉट पॉसिबल. आता बघा, फॉर रॅपिड इकॉनॉमिक ग्रोथ ॲज एनविसाइज्ड बाय अस अटेन्शन शुड बी पेड टू हेल्थ अँड न्यूट्रिशन ऑफ द पीपल. ब्लँक स्टेटमेंट आहे, याला तुम्ही नाही म्हणू शकत. दॅट इज द आन्सर. अजून दोन, आपण 5 क्वेश्चन पहिले कन्व्हेन्शनल वेनी जाऊ, मग आपण आपलं बदलू थोडंसं. इन इंडिया मेजॉरिटी ऑफ फार्मर्स आर मार्जिनल अँड स्मॉल, लेस एज्युकेटेड अँड पजेस. In India, majority of farmers are marginal and small, less educated and possess low adaptive capabilities to climate change, perhaps because of the credit and other constraints. आता यांनी काय म्हटलं आहे, मेजॉरिटी ऑफ फार्मर्स आर स्मॉल अँड मार्जिनल, हे तर माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. लेस एज्युकेटेड अँड पजेस लो अडॅप्टिव्ह कॅपेबिलिटीज. अडॅप्टिव्ह कॅपेबिलिटीज म्हणजे काय? आता टू क्लायमेट चेंज. आता तुम्हाला अडॅप्टेशन माहीतच आहे काय आहे. टू क्लायमेट चेंजला अडॅप्ट करायसाठी त्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही आहे, हेच म्हणणं आहे त्यांचं. ते नाही करू शकत तेवढ्या गोष्टी, ते नाही करू, त्यांच्याकडे पैसाही नाही आहे आणि तेवढं एज्युकेशनही नाही, तेवढं सगळं करायला. क्लायमेट चेंज होईल, मी असं करेल तसं करेल, ते स्वतःहून नाही करू शकणार काही. सो वन कॅन नॉट एक्सपेक्ट ऑटोनॉमस अडॅप्टेशन टू क्लायमेट चेंज. ऑटोनॉमस अडॅप्टेशन म्हणजे स्वतःहून आपल्याकडून अडॅप्टेशन फार्मर्सकडून एक्सपेक्ट करणं, दॅट इज नॉट पॉसिबल. इवन इट वॉज पॉसिबल, इट वुड नॉट बी सफिशियंट टू ऑफसेट लॉसेस फ्रॉम क्लायमेट चेंज. म्हणजे पॉसिबल जरी असतं, त्याला जर कळलं असतं, ठीक आहे क्लायमेट चेंज होत आहे, बहुतेक पाऊस येणार नाही, आपल्याला दुबार पेरणी करावं लागणार आहे. दुबार पेरणी माहिती आहे, परत पेरणी करावं लागणार आहे, ठीक आहे, सीड्सची पुन्हा पेरणी करावं लागणार आहे. भले त्याला कळत असलं, त्याच्याकडे पैसा नाही आहे तेवढं पुन्हा म्हणजे सीड्स विकत घ्यायला आणि पुन्हा सगळं करायला, त्याच्याकडे पैसा नाही आहे. म्हणजे जरी त्याला कळत असलं तरी पॉसिबल नाही आहे ते. तर काय म्हणतात, टू डील विथ दिस अडॅप्टेशन टू क्लायमेट चेंज इज पॅरामाउंट अलॉंग साईड विथ फास्ट मिटिगेशन रिस्पॉन्स. आतापर्यंत पॅराग्राफमध्ये काय म्हटलं आहे, फार्मर्स आहे त्यांच्याकडे कॅपेबिलिटी नाही आहे क्लायमेट चेंजला फेस करायची, असेल तरी ते करू शकत नाही, ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं आहे टू डील विथ फास्ट मिटिगेशन रिस्पॉन्सेस आपल्याला पाहिजे. आता कसे पाहिजे ते समोर लिहिलं आहे. अनदर सोल्युशन टू हॅव प्लॅन्ड ऑर पॉलिसी ड्रिव्हन अडॅप्टेशन विच वुड रिक्वायर्ड गव्हर्नमेंट टू कम अप विथ पॉलिसी रिकमेंडेशन. म्हणजे गव्हर्नमेंटला इंटरव्ह्यू करावं लागेल, फार्मर्सच्या भरोशावर सोडता येणार नाही. नो प्रिसेप्शन इज अ नेसेसरी प्रिक्विजिट फॉर अडॅप्टेशन. आता हा थोडासा इथे इंग्लिशचा घोळ होऊ शकतो आपल्याकडून. तर जर तुम्हाला हिंदी समजत असेल तर तुम्ही लगेच हिंदीमध्ये बघा, पण आय वुड सजेस्ट की तुम्ही तसं करू नका, वेळ वाया जाईल हिंदी इंग्लिश करता करता. यानं जर नसेल जरी कळलं समोर जा. आता इथे थोडं आपण करून घेऊ. आता प्रिसेप्शन इज अ नेसेसरी प्रिक्विजिट फॉर अडॅप्टेशन. आता जर अडॅप्ट करायचं आहे फार्मरला, त्याला माहिती आहे की आता मी पेरणी केली, पाऊस येत नाही आहे, तर मला दुबार पेरणी करणं आहे. पण जर त्याला हे माहीतच नसेल, तो परसेप्टच करू शकणार नसेल की क्लायमेट चेंज होत आहे, तर अडॅप्टेशनचा प्रश्नच येत नाही. जर तो परसेप्टच करू शकणार नसेल की काहीतरी होणार आहे, क्लायमेट चेंज होणार आहे, तर तो अडॅप्ट कसा करेल? त्याच्याकडे नॉलेजच नाही आहे, अडॅप्ट नाही करणार. तर परसेप्शन इज अ नेसेसरी प्री रिक्विजिट फॉर अडॅप्टेशन. माहीत असणं गरजेचं आहे अडॅप्ट व्हायला. सो वेदर फार्मर्स आर अडॅप्टिंग ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फॉर क्लायमेट चेंज डिपेंड्स ऑन वेदर दे परसिव्ह इट ऑर नॉट. ठीक आहे ना, ते परसिव्ह करत असतील तरच ते अडॅप्ट करायला समोर जातील. हाऊएव्हर दिस इज नॉट ऑलवेज इनफ फॉर अडॅप्टेशन. इट इज इम्पॉर्टंट हाऊ फार्मर परसिव्स द रिस्क अँड असोसिएटेड विथ द क्लायमेट चेंज. म्हणजे बेसिकली पहिला पार्ट हे म्हणत आहे की कॅपेबिलिटी नाही आहे फार्मरकडे आणि असेल तरी करू शकणार नाही. मग जर नसेलच त्याच्याकडे ती कॅपेबिलिटी तर मग अजूनच नाही आणि गव्हर्नमेंटला इंटरव्ह्यू करावं लागेल. एक जवळपास हा समरी आहे पॅसेजची. आता बघा काय म्हणतात, मोस्ट लॉजिकल रॅशनल मेसेज. अडॅप्टेशन टू क्लायमेट चेंज अँड मिटिगेशन रिस्पॉन्स आर बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ गव्हर्नमेंट. आता हे तुम्ही काय काय म्हणाले या सेंटेन्सला? म्हणजे हे आता इररिस्पेक्टिव्ह ऑफ पॅसेज हे स्टेटमेंट बरोबर आहे का नाही हे सांगा फक्त.
मी पहिलेच म्हणतो तुम्हाला, तुम्ही GSचं असं आयसोलेशन म्हणणं का ठेवू, GSचं नॉलेज इथे वापरा, ठीक आहे ना, तुम्हाला फायदा होईल. अडॅप्टेशन टू क्लायमेट चेंज मिटिगेशन रिस्पॉन्स आर बेसिकली द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द गव्हर्नमेंट. फक्त गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली पण आहे. हे स्टेटमेंट फॅक्च्युअलीच रॉंग आहे. जर पैसे नसता जरी वाचला तर स्टेटमेंट रॉंग असतं. नंतर काय, क्लायमेट चेंज कॉजेस अ चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसीज रिगार्डिंग लँड यूज पॅटर्न्स इन द कंट्री. ठीक आहे, हे स्टेटमेंट करेक्ट आहे, पण इथे लँड यूज पॅटर्नचा कुठेतरी मेन्शन आहे का? लँड यूज पॅटर्न काही म्हणजे काहीच कुठे संबंध नाही या सेंटेन्सचा, या पॅराग्राफची. नाउ रिस्क परसेप्शन ऑफ फार्मर्स आर इम्पॉर्टंट फॉर मोटिवेटिंग देम फॉर टेकिंग अडॅप्टेशन डिसिजन्स. आता हा थोडासा आहे, रिस्क परसेप्शन ऑफ फार्मर्स आर इम्पॉर्टंट फॉर मोटिवेटिंग देम फॉर टेकिंग अडॅप्टेशन डिसिजन्स. जवळपास आहे. आता आपण हे आन्सर पकडू शकतो, पण सध्या मार्क नाही करायचं. आता सगळे ऑप्शन वाचायचे आहे एकदा. सिन्स मिटिगेशन इज नॉट पॉसिबल, गव्हर्नमेंट शुड कम अप विथ पॉलिसीज फॉर क्विक रिस्पॉन्स टू क्लायमेट चेंज. आता सिन्स मिटिगेशन इज नॉट पॉसिबल, सरळ इथे लिहून आहे, अलॉंग साईड फास्ट मिटिगेशन रिस्पॉन्स, म्हणजे मिटिगेशन पॉसिबल आहे. हे स्टेटमेंट चुकलं. आन्सर इज सी. ठीक आहे, बेसिकली तुम्हाला एलिमिनेट करायचे ऑप्शन. तुम्ही जर ब्लँकली गेला ना तर काय होईल, तुम्हाला 4 पैकी 3 ऑप्शन खूपच असं वाटेल, नाही तिन्ही ऑप्शन्स बरोबर आहे असं वाटेल तुम्हाला, जर तुम्ही एलिमिनेशन नाही केलं तर. आता 25 किती झाले, 25 फाईजा 125 क्वेश्चन्स करू आपण, तर डेव्हलप होऊनच जाईल. ते काय खूप रॉकेट सायन्स नाही आहे. हे सिक्वेन्समध्ये नसतात, माहिती आहे ना तुम्हाला. काही पॅसेज पहिले 1 2 3 झाले, मग 11 पण सुरू झाला. ठीक आहे ना. तर व्हॉट आय वुड सजेस्ट की सगळे पॅसेज पहिले कंप्लीट करायचे आहे, मग ॲप्टिट्यूड राहायचं. जर कोणाचं प्री डिसिजन तयार नसेल, जर कोणी कन्फर्म असेल की नाही मी असंच करणार, तर यू कॅन फॉलो युअर ओन पाथ. पण कोणी कन्फ्युजनमध्ये आहे की नाही मी पहिले पॅसेज करू की पहिले मी हे करू की कसं करू, कन्फ्युजनमध्ये आहे, डिसाईड करायचं आहे, देन यू फॉलो व्हॉट आय से की पहिले तुम्ही पॅसेज करा सगळे कंप्लीट आणि मग ॲप्टिट्यूड आहे. आता ते आपण बघू नंतर कसं काय यायचं आहे. अजून एक पॅसेज करू आपण कन्व्हेन्शनल वेनीच. एमिशन्स ह्युमन पुट इन टू ॲटमॉस्फिअर नाव विल अफेक्ट द क्लायमेट इन मिडल ऑफ द सेंचुरी अँड ऑनवर्ड्स. बेसिकली ह्युमन एमिशनमुळे क्लायमेटवर इफेक्ट पडणार आहे. ठीक आहे, समोर जाऊन. टेक्नॉलॉजिकल चेंज मीनवाईल कुड मेक अ फ्युचर ट्रान्झिशन अवे फ्रॉम फॉसिल फ्युएल्स चीप और इट माइट नॉट, लिव्हिंग द वर्ल्ड विथ अ टेरिबल चॉईस बिटवीन शार्पली रिड्युसिंग एमिशन्स ॲट ह्यूज कॉस्ट ऑर सफरिंग थ्रू द इफेक्ट ऑफ एनबट. आता बघा, इथून ते इथपर्यंत एकच सेंटेन्स आहे. हे UPSC थोडा पॅटर्न आहे, मोठे मोठे सेंटेन्स टाकतो तो कन्फ्यूज करायला. तुम्हाला सेंटेन्स थोडं तोडून वाचायचं आहे. टेक्नॉलॉजिकल चेंज मीनवाईल कुड मेक अ फ्युचर ट्रान्झिशन अवे फ्रॉम फॉसिल फ्युएल्स. इथपर्यंत कळलं. फॉसिल फ्युएल्सचं पासून जर ट्रान्झिशन करायचं आपल्याला, टेक्नॉलॉजिकल चेंज इज नेसेसरी. विथ वॉट? ट्रान्झिशन अवे फ्रॉम फ्युएल्स चीप और इट माइट नॉट. म्हणजे जर ट्रान्झिशन तुम्ही करत असाल फॉसिल फ्युएलपासून कुठे करा, रिन्युएबल एनर्जीमध्ये, तर एक तर ते चीप होऊ शकतं किंवा कॉस्टली पण होऊ शकतं. माइट नॉट बी चीप. ठीक आहे. आता याच्यामुळे वर्ल्ड लिव्हिंग द वर्ल्ड विथ अ टेरिबल ऑफ चॉईस बिटवीन शार्पली रिड्युसिंग द एमिशन्स ॲट ह्यूज कॉस्ट और सफरिंग टू द इफेक्ट्स ऑफ अनबेटर वॉर्मिंग. म्हणजे आता बघा मी काय म्हटलं, टेक्नॉलॉजिकल चेंज जर आणायचं असेल, फॉसिल फ्युएल जर बदलायचे असतील, तर एक तर असं होऊ शकतं की चीपर ऑप्शन आपल्याला भेटतील किंवा असं होऊ शकणार नाही. टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट सुरू आहे त्याच्यात. चीप असू शकतं किंवा नसू शकतं, पण त्याच्यापायी आपल्याकडे चॉईस काय? आता चॉईस हाच आहे की एक तर तुम्ही भोगा ते क्लायमेट चेंजचे फरक आणि काही इम्प्लिमेंटच करू नका, किंवा मग एवढी जास्त कॉस्ट तुम्ही इन्कर करा टेक्नॉलॉजिकल चेंज आणायला, मग क्लायमेट चेंजवर तुमचा कंट्रोल होईल पण कॉस्ट खूपच जास्त होईल. हे 2 चॉईस आहे आपल्याकडे. ठीक आहे. नाउ बिझनेसेस दॅट डू नॉट हेज अगेन्स्ट द थ्रेट ऑफ अनसर्टन आउटकम्स फेल. आता काय म्हटलं इथे, बिझनेस दॅट डू नॉट हेज अगेन्स्ट द थ्रेट ऑफ अनसर्टन आउटकम्स फेल. हेजिंग म्हणजे काय माहिती आहे? व्हॉट इज हेज? आता तुम्ही इंग्लिश बॅकग्राऊंडच्या सगळे, हेज म्हणजे आता ही टर्म GS3 मध्ये पण आली असेल. तर तुम्ही UPSCचे आहे सगळे की MPSCचे आहे? MPSCचे आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तरी पण इकॉनॉमीत आहेच ना. तर हेज म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता आपण घेऊ कार इन्शुरन्स. कार ठोकली तुम्ही, आता 10-15 लाखाची गाडी आहे, तुम्ही ठोकली ती, जवळपास जर तुम्ही इन्शुरन्स असेल तुमचा, आता समजा 5-7 लाखाचं ते काम आहे, 5-7 लाख तुम्हाला खिशातून द्यावं लागतील, पण तुम्ही जर इन्शुरन्स केला असेल ते कव्हर होऊन जातील. सो यू आर हेजिंग अगेन्स्ट द रिस्क आफ्टरवर्ड्स. ठीक आहे ना, हेज करायचं तुम्ही ते. बिझनेसेस दॅट डू नॉट हेज अगेन्स्ट द थ्रेट ऑफ अनसर्टन आउटकम फेल्स. ठीक आहे. म्हणजे बिझनेस जर करायचा असेल तुम्हाला, तर
तुम्हाला तयार राहावं लागेल की पुढे जाऊन अनसर्टन आउटकम्स होऊ शकतात, आपला लॉसमध्ये जाऊ शकतो, सगळं काही बिघडू शकतं. तुम्हाला इन्शुरन्स करून ठेवणं गरजेचं आहे, हेच म्हणणं आहे इथे. द वर्ल्ड कॅनॉट अफोर्ड सच रेकलेसनेस ऑन क्लायमेट चेंज. म्हणजे तसा जर बिझनेस केला विदाउट हेजिंग, वी कॅनॉट अफोर्ड दॅट. म्हणजे बेसिकली काय म्हणत आहे पॅसेज, ॲम्बिशन्स होत आहे, मग टेक्नॉलॉजी पण आहे, पण टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम आहे की खूप कॉस्टली पण होऊ शकतं किंवा चीप होऊ शकतं. आणि आता ऑप्शन असे असल्यामुळे आपल्याकडे पुन्हा 2 चॉईस उरतात आहे की एक तर क्लायमेट चेंज होऊ द्या आणि भोगा आपले फळं स्वतःचे, किंवा खूप जास्त कॉस्ट इम्प्लाय करून टेक्नॉलॉजिकली तुम्ही शिफ्ट व्हा रिन्युएबल एनर्जीकडे. रिन्युएबल एनर्जी कुठे लिहून नाही, ते आपण अज्युम करत आहे. आता बघा पॅसेज, मेसेज कन्व्हेड बाय द ऑथर. बिझनेसेस दॅट कॉज एमिशन्स मे नीड टू क्लोज डाऊन ऑर पे फॉर पोल्युशन इन द फ्युचर. आता हा संदर्भ आहे काय पॅसेजचा? बिझनेसेस दॅट कॉज एमिशन्स मे नीड टू क्लोज डाऊन ऑर पे फॉर द पोल्युशन इन फ्युचर. हा मेसेज आहे का पॅसेजचा? मला हे सांगायचं आहे. नाही आहे की डाऊट आहे तुम्हाला? आहे आहे असं म्हणतात तरी म्हणा, काही हरकत नाही, चांगलंच आहे. आपण अजून डीपमध्ये जाऊ. हे बघा, इथे तुम्हाला कन्फ्युजन हे होत असेल की इथे लिहून आहे की बिझनेसेस दॅट डू नॉट हेज अगेन्स्ट द थ्रेट ऑफ अनसर्टन आउटकम फेल, म्हणून तुम्हाला ते काय वाटत आहे असं काय होत आहे? बघा इथे काय म्हटलं आहे, बिझनेसेस दॅट कॉज एमिशन्स मे नीड टू क्लोज डाऊन ऑर पे फॉर द पोल्युशन इन फ्युचर. इथे कुठेच असं लिहून नाही की बिझनेस म्हणजे, आता ठीक आहे ह्युमन एमिशन्स म्हणजे बिझनेसेस थ्रूच एमिशन होत आहे, ते ठीक आहे तुमचं, पण आता कुठे असं लिहून आहे की आपण पे फॉर द पोल्युशन. हे हे अगर जर तुम्ही फॅक्च्युअली गेला हे न चेक करता, म्हणजे पॅसेज न वाचता, तर हे तुम्ही करेक्ट म्हणू शकताय. ठीक आहे, जर तुम्हाला करेक्ट वाटत तर सध्या आपण करेक्टच ठेवूया. ठीक आहे, कन्फ्युजन आहे ना, करेक्टच ठेवू, सध्या हे करेक्ट आहे. दुसरं आहे, द ओनली सोल्युशन इज टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट रिलेटेड टू द इश्यू ऑफ द क्लायमेट चेंज. म्हणजे काय म्हणतात, ओनली सोल्युशन इज टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. हे आन्सर होऊ शकतं का? नाही. हे पहा, हे असे शब्द आहे ना, ओनली, नेव्हर, एव्हर, हे तर तुम्हाला माहीतच असेल. हे जवळपास आन्सर नसतं कधी, एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालं. ओनली सोल्युशन टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट, रिजिड स्टेटमेंट. वेटिंग टू डील विथ कार्बन एमिशन्स अंटिल टेक्नॉलॉजी इम्प्रूव्स इज नॉट अ वाईज स्ट्रॅटेजी. वेटिंग टू डील विथ कार्बन एमिशन्स अंटिल टेक्नॉलॉजी इम्प्रूव्स इज नॉट अ वाईज स्ट्रॅटेजी. हे स्टेटमेंट कळलं का तुम्हाला? हे रिलेट होतं का याच्याशी? काय म्हटलं इथे, वेटिंग टू डील विथ कार्बन एमिशन्स अंटिल टेक्नॉलॉजी इम्प्रूव्हमेंट होईपर्यंत जर तुम्ही कार्बन एमिशनचा बघत राहिले, हो जे होत आहे ते होऊ द्या, टेक्नॉलॉजिकल होईल इम्प्रूव्ह, आपण बघू नंतर, ते जर करत राहिले, इट इज नॉट अ वाईज डिसिजन. हेच म्हणणं आहे प्रगतचं की असं तुम्ही करू नका. आता आपण याच्यात आणि याच्यात कन्फ्युजन आहोत समजा. हे दोन एक अजून वाचून घ्या. फ्युचर टेक्नॉलॉजिकल चेंज इज अनसर्टन, न्यू इंडस्ट्री शुड बी बेस्ड ऑन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता मी रिन्युएबल एनर्जी वापरला होता मग शब्द, पण हे कुठेच मेन्शन नाही, रिन्युएबल एनर्जी वगैरे काही कुठेच मेन्शन नाही आहे. दिस इज नॉट आन्सर. सरळ सरळ इथे फालतूच्या फॅक्च्युअल गोष्टी लिहून रिन्युएबल एनर्जी वगैरे, दिस इज नॉट द आन्सर. हे पण नाही आन्सर. आता आपल्याकडे ऑप्शन 2 आहे तुमच्या हिशोबाने. आता मला सांगा याच्यातलं जास्ती जनरल स्टेटमेंट कोणतं आहे? जर कन्फ्युजन असेल ना तर सरळ सरळ हे बिलकुल हात मारायचा आहे की जास्ती जनरलाइज स्टेटमेंट कोणतं आहे, बस दॅट इज द आन्सर. सी जनरलाइज स्टेटमेंट आहे. हे थोडंसं स्पेसिफिक जाते, पे फॉर द पोल्युशन वगैरे कुठेच लिहून नाही इथे सध्या. ठीक आहे ना. बरं, एक शेवटचा आपण असा करू, मग आपण स्ट्रॅटेजी बदलू आपली. एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स कॉज हेल्थ प्रॉब्लेम्स. Environmental problems cause health problems. ठीक है. Substantial changes in lifestyle can reduce environmental health problems, but this idea appears most impossible to adopt. तो काय म्हटलं आहे? Environmental problems cause health problems. Change in lifestyle. चेंज इन लाईफस्टाईल म्हणजे आधीची लाईफस्टाईल होती इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या आधीची, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं, लाईफस्टाईल बदलल्या लोकांच्या, कन्झ्युमरिझम वाढलं, विकत घ्यायला लागले लोक. ठीक आहे, इकॉनॉमिक ग्रोथ झाली, पण त्याच्यापायी पॉल्युशनही वाढलं. लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे पोल्युशन वाढलं. आता तो काय म्हणताय, सबस्टॅन्शियल चेंज इन लाईफस्टाईल कॅन रिड्यूस द एन्व्हायरमेंट और हेल्थ प्रॉब्लेम्स. जर तुम्ही पुन्हा चेंज केली आपली लाईफस्टाईल, ठीक आहे ना, लाईफस्टाईल पुन्हा चेंज केली तर वी कॅन अगेन गेट बॅक टू अवर नॉर्मल कंडिशन, रिड्यूस द एन्व्हायरमेंटल अँड हेल्थ प्रॉब्लेम्स. हे बघा पॅसेज दिला आहे ना, यू नीड टू कन्सिडर राईट. पॅसेज हा राईटच आहे, हा असा म्हणजे रॉंग पॅसेज कधी देणार नाही लोक, आणि मग तुम्हाला त्यातला ऑप्शन असं कधी होणार नाही, रॉंग पॅसेज कधी देणार नाही. म्हणजे फॅक्च्युअली लॉजिकली पॅसेज राईटच राहतील. हे कोणत्या तरी मॅगझिनमधून म्हणा किंवा पेपरमधून म्हणा कुठून तरी आलेले पॅसेज आहे. ठीक आहे. चेंज इन लाईफस्टाईल कॅन रिड्यूस एन्व्हायरमेंट और हेल्थ प्रॉब्लेम, बट दिस आयडिया अपियर्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू अडॉप्ट. म्हणजे आता पुन्हा लाईफस्टाईल चेंज करणं, पुन्हा वापस जाणं हे पॉसिबल आहे का? नाही आहे.
तेच म्हटलं तिथे, इम्पॉसिबल टू अडॉप्ट. विथ एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स इंडिव्हिज्युअल एफर्ट्स कॅन बी परसिव्ड ॲज हॅव्हिंग अ निग्लिजिबल इफेक्ट अँड देअरफॉर लीड टू इनर्शिया. आता कोणी अडॉप्ट करायचा प्रयत्न जरी केला, विथ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स इंडिव्हिज्युअल एफर्ट्स कॅन बी परसिव्ड ॲज निग्लिजिबल इफेक्ट. इंडिव्हिज्युअल एफर्ट्स जरी घेतले लाईफस्टाईल चेंज करायसाठी, इट विल हॅव हार्डली एनी इफेक्ट ऑन द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. देअरफॉर लीड टू इनर्शिया. फॉरगेट अबाउट दिस स्टेटमेंट. आपलं काम नाही याचं, नाही करता सोडून द्यायचं, सरळ समोर द्यायचं. ठीक आहे. विथ द हेल्थ ऑन अदर हँड इंडिव्हिज्युअल चॉईसेस कॅन मेक द डिफरन्स बिटवीन लाईफ अँड डेथ, लिटरली. अँड येट बॅरिंग अ फ्यू देअर सीम्स टू बी द सेम कलेक्टिव्ह लिथार्जी टुवर्ड्स मेकिंग देअर चॉईसेस. म्हणजे बेसिकली हा शेवटचा आहे की तुम्ही कसे चॉईसेस आपले सिलेक्ट कराल, प्रिव्हेंट कराल की तुम्ही लाईफस्टाईल चेंज झाली पाहिजे तुमची. जवळपास हाच एक क्रक्स आहे पॅराग्राफचा. पूर्ण नाही जरी कळला ना, एकदा वाचला तुम्ही, नाही जरी कळला एकदा क्वेश्चन वाचा. रॅशनल अजम्पशन मेड फ्रॉम द पॅसेज. मोस्ट रॅशनल अजम्पशन मेड फ्रॉम द पॅसेज. वी आर लायकली टू स्पेंड मोर मनी ऑन क्युअर दॅन प्रिव्हेन्शन. म्हणजे आपण प्रिव्हेन्शनपेक्षा क्युअरकडे जास्त लक्ष देऊ, असं या पॅराग्राफचं म्हणणं आहे. असं त्या ऑप्शनचं म्हणणं आहे. ते बरोबर आहे का? नाही. ठीक आहे. नेक्स्ट. इट इज अ जॉब ऑफ गव्हर्नमेंट टू सॉल्व्ह अवर एन्व्हायरमेंटल पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम्स. इज दिस द राईट आन्सर? परत हे फार स्पेसिफिक झालं. इट इज जॉब ऑफ गव्हर्नमेंट. आपलं पण काम आहे, फक्त गव्हर्नमेंटचं काम नाही आहे. हे तर तुम्ही न वाचताही तुम्ही हे रॉंग करू शकता. इथे आन्सर आहे हेल्थ कॅन बी प्रोटेक्टेड इवन इफ एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स गो अनअटेंडेड. आता बघा, हे तर बिलकुल निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. असं तर आन्सर कधी होऊ शकत नाही. हेल्थ कॅन बी प्रोटेक्टेड इवन इफ एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स गो अनअटेंडेड. एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स सोडून द्या तुम्ही, आपल्या हेल्थची काळजी करा, असं तर होणारच नाही आहे. हे तर कधीच नाही होणार. हे पण आपण एलिमिनेट केलं. शेवटचं, लॉस ऑफ ट्रॅडिशनल लाईफस्टाईल अँड द इन्फ्लुएन्स ऑफ वेस्टर्न व्हॅल्यूज लेड टू सम अनहेल्दी वेज ऑफ लिव्हिंग. तर सांगा आता कोणता ऑप्शन आहे? आपण सध्या हे दोन एलिमिनेट केले आहे की हे एलिमिनेट करायचं, हे एलिमिनेट केलं वाटतं आपण, हे पण केलं. म्हणजे ऑप्शन डी असलं पाहिजे. आता अजून आयोगाची आन्सर की यायची आहे. ठीक आहे. काही जणांनी आन्सर डी लिहिला आहे, काही जणांनी आन्सर ए लिहिला आहे. मी बहुतेक आन्सर ए लिहिलं होतं, मला आठवत नाही आहे. आता बघा इथे काय लिहून आहे ना, तुम्ही हा थोडासा ट्रिकी पॅसेज आहे. आता त्यांनी काय म्हटलं आहे, सबस्टॅन्शियल चेंजेस इन लाईफस्टाईल कॅन रिड्यूस द एन्व्हायरमेंटल ऑर हेल्थ प्रॉब्लेम्स बट इट इज इम्पॉसिबल टू अडॉप्ट. आपण लाईफस्टाईल चेंज नाही करू शकणार आपली. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण प्रिव्हेन्शनकडे बघणारच नाही, आपण क्युअरकडे बघू. झालं तर झालं, क्युअरकडे बघू आपण. हे बघ, परत लाईफस्टाईल चेंज करणं इट इज नॉट अ पॉसिबिलिटी. अरे सरळ म्हणणं यायचं इथे, सबस्टॅन्शियल इन लाईफस्टाईल रिड्यूस द एन्व्हायरमेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स बट दिस आयडिया ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू अडॉप्ट. आज जे आपण जगत आहे ते आपण जर 17th सेंचुरीसारखं जगायला लागलो, म्हणजे पॉसिबलच नाही असं जगणं. इट इज इम्पॉसिबल टू अडॉप्ट सच लाईफस्टाईल अगेन. तर बेसिकली त्याचं म्हणणं हे आहे की वी आर लायकली टू स्पेंड मोर मनी ऑन क्युअर. आपण क्युअरवर जास्ती फोकस करू प्रिव्हेन्शनपेक्षा. म्हणजे आपण प्रोॲक्टिव्ह नाही राहणार, आपण रिॲक्टिव्ह राहू प्रत्येक गोष्टीला. ठीक आहे ना. आपण एखादी इव्हेंट व्हायच्या आधी रिॲक्ट नाही करणार, आपण प्रेडिक्ट नाही करणार. आपण काय करू, इव्हेंट झाल्यावर त्याच्यावर रिॲक्ट करू. आपण हेच म्हणणं आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे काय तेच, आपण रिॲक्ट नाही करणार, आपण सगळं रिॲक्ट करू. सिच्युएशन झाली की आपण रिॲक्ट करू. त्याच्या आधी प्रिव्हेन्शनसाठी आपण, म्हणजे इथे म्हणणं आहे की असं पॉसिबलच नाही, प्रिव्हेंट होऊ शकणार नाही. पण काही इन्स्टिट्यूटनी हे आन्सर लिहिलं आहे, लॉस ऑफ ट्रॅडिशनल व्हॅल्यूज अँड इन्फ्लुएन्स ऑफ वेस्टर्न व्हॅल्यूज लेड टू सम अनहेल्दी वेज ऑफ लिव्हिंग. आता इथे हा थोडासा क्लायमेट चेंजचा टॉपिक आहे. ठीक आहे ना. पण इथे याचा फोकस कशावर आहे, अनहेल्दी वेज ऑफ लिव्हिंगवर. म्हणून मी आन्सर नाही मार्क केला आहे. आणि माझे 2 ऑलरेडी एलिमेंट झाले. आणि तिसरं मी बघितलं की लॉस ऑफ ट्रॅडिशनल लाईफस्टाईल, इन्फ्लुएन्स ऑफ वेस्टर्न व्हॅल्यूज लेड टू सम अनहेल्दी वेज ऑफ लिव्हिंग. आता इथे अनहेल्दी वेज ऑफ लिव्हिंग तर ठीक आहे, पण बेसिकली याचा जो गाभा आहे तो क्लायमेट चेंजवर आहे. तर म्हणून मी हे आन्सर नाही मार्क केलं, हे केलं. पण आता जेव्हा आयोगाची की येईल तेव्हा आपल्याला कळेल की एक्झॅक्ट आन्सर आहे. तर हे थोडा कन्फ्युजनमध्ये आहे क्वेश्चन, आणि वन ऑफ द टफ क्वेश्चन्स होता. कळलं का तुम्हाला की रिपीट करायचं आहे? रिपीट करायचं आहे? हेच नसेल कळलं तुम्हाला ही स्टेटमेंट पहिलीच, की वी आर लायकली टू स्पेंड मोर मनी ऑन क्युअर दॅन प्रिव्हेन्शन. आता ते तुम्ही डिसीजच्या हिशोबाने घेत असाल, क्युअर प्रिव्हेन्शन वगैरे. डिसीजच्या हिशोबाने न घेऊ, ते इकॉनॉमीच्या हिशोबाने घ्या. समजा जनरल आता डिमॉनिटायझेशन झालं. डिमॉनिटायझेशन आता ही आर्टिफिशियल गोष्ट आहे, ती केली आपण.
पण काही गोष्टी होतात ज्या नॅचरली घडून जातात, बँकिंग फेल्युअर वगैरे नकळत घडून जातात. पण जर RBIने पहिलेच काही इम्पोजिशन लावले, बँकेवर स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन लावले की तुम्ही एवढेच लोन देऊ शकतात, एवढंच तुम्ही डिपॉझिट घेऊ शकता, एवढं तुम्हाला डिपॉझिट करायलाच पाहिजे वगैरे, तर यू आर व्हेरी वेल शुअर दॅट बँक फेल्युअर बहुतेक नाही होणार. होऊ शकतं, बहुतेक नाही होणार. तर बेसिकली तुम्ही काय करताय, प्रिव्हेन्शनवर जात आहे, प्रिव्हेंट करताय, ती ॲक्शन होण्याच्या आधीच प्रिव्हेंट करताय आपण. म्हणजे बँक फेल्युअर व्हायच्या आधी RBIने जे इम्पोजिशन टाकले आहे बँकेवर, त्याच्या थ्रू RBI प्रिव्हेंट करताय की बँक फेल्युअर नाही हो. आणि क्युअर म्हणजे काय, बँक फेल्युअर झालं, आता RBI ॲक्ट होत आहे, बँक फेल्युअर झालं, आता आपण काय नव्हतं केलं त्याच्यावर ते बघत आहे आणि आता बँकेवर सांगत आहे की आता तुम्ही हे कमी करा, ते कमी करा आणि बँक फेल्युअरपासून वाचा, हे पैसे घ्या, लोकांना वाटा, हे वगैरे करा. बेसिकली RBI आता क्युअरकडे जात आहे, प्रिव्हेन्शन सोडलं, हे म्हणणं आहे माझं. आता इथे काय म्हटलं आहे, आता ही गोष्ट तुम्ही याच्यावर इम्प्लाय करा. म्हणजे आपण एखाद्या सिच्युएशनला पहिले रिॲक्ट नाही होऊ, म्हणजे सिच्युएशन झाल्यावर रिॲक्ट होऊ त्याच्यावर. आता समजा इथे म्हणणं काय यायचं की तुम्ही जर आपली लाईफस्टाईल चेंज केली, सो यू आर ॲक्टिंग ॲज अ प्रिव्हेन्शन. तुम्ही प्रिव्हेंट करताय क्लायमेट चेंज होण्यापासून, तुम्ही आत्ताचपासून लाईफस्टाईल चेंज केली तर. पण जर तुम्ही लाईफस्टाईल चेंज नाही केली, तसंच चालत राहिलाल, तर क्लायमेट चेंज होईल, त्याच्या पूर्ण प्रॉब्लेम्स येतील आणि मग तुम्ही क्युअरच्या मागे धावाल. आता काय करू शकतो आपण. पण इथे त्यांनी काय म्हटलं आहे की जी लाईफस्टाईल चेंज करणं आहे, वापस म्हणजे पहिलीसारखी लाईफस्टाईल चेंज करणं आहे, ते इम्पॉसिबल आहे. हे इथे म्हटलं आहे त्यांनी. बघा, दिस आयडिया अपियर्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू अडॉप्ट. म्हणजे चेंज इन लाईफस्टाईल इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल टू अडॉप्ट. याच्यावरून हे आन्सर निघतं. आय एम नॉट शुअर, हे आन्सर नाही निघालं पाहिजे माझ्या हिशोबाने, हेच निघालं पाहिजे. ठीक आहे, कळलं का? ठीक आहे, थोडासा ट्रिकी क्वेश्चन होता. ट्रिकी जरी असला तरी तुम्हाला मार्क करायचा आहे. आता बघा, इथे ट्रिकी आहे, पण तुम्ही 2 ऑप्शन एलिमिनेट केले, 2 पैकी एक तर मार्क करू शकता ना. 50-50 चान्स झाला तुमचा. किती झाले, 1 2 3 11 12. आता थोडंसं आपण आपली चेंज करू. पहिले क्वेश्चन वाचू आपण, आता हे राहू द्या बाजूला. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिफ्लेक्ट्स द क्रक्स ऑफ द पॅसेज. पहिली गोष्ट ती आहे की आपण कधीच डायरेक्ट आन्सर लिहून न वाचता आन्सर लिहायचे नाही आहे. ती एकदम स्पेसिफिक कंडिशन आहे, ती आपल्याला कळेलच आपण जेव्हा करू क्वेश्चन्स. तर आता बघा, द स्कीम ऑफ युनिव्हर्सल बेसिक इन्कम शुड बी इम्प्लिमेंटेड वर्ल्ड वाईड ॲज अ वे ऑफ पॉवर्टी एलिव्हेशन. युनिव्हर्सल बेसिक इन्कम माहिती आहे काय? ही टर्म आली आहे कधी, तुम्ही इकॉनॉमीमध्ये कधी आली आहे? बेसिकली युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय आहे, आता ज्याही गव्हर्नमेंटच्या सबसिडीज आहे, गॅस सिलेंडरवर आहे, पेट्रोलवर आहे, या सगळ्या बंद करून टाकायच्या, कोणालाच काही भेटणार नाही. पण महिन्याला लोकांना काही पैसे द्यायचे डायरेक्ट. जो काम करत आहे, नाही करत आहे, सगळ्यांना, बिलकुल 140 करोड लोकांना महिन्याला 7-8 हजार रुपये द्यायचे. दॅट इज युनिव्हर्सल बेसिक इन्कम. सगळ्या सबसिडी बंद करायच्या आणि महिन्याला पैसे द्यायचे. आता तुम्ही तुमच्या त्या पैशाचं काही करा. ही स्कीम होती न्यूजमध्ये बऱ्याच वेळा, मला 2017-18 होती. सो स्कीम ऑफ युनिव्हर्सल बेसिक इन्कम शुड बी इम्प्लिमेंटेड वर्ल्ड वाईड ॲज अ वे ऑफ पॉवर्टी एलिव्हेशन. पॉवर्टीवरून बाहेर काढणं लोकांना. तर हे ऑन अन ॲव्हरेज हे ठीक वाटतं आपल्याला. ठीक आहे, होऊ शकतं असं. ठीक आहे, 16 आहे. वी मस्ट प्लेस फूड बेस्ड न्यूट्रिशन ॲट द सेंटर ऑफ अवर पॉलिसी डिबेट. बिलकुल 2 वेगळे स्टेटमेंट झाले. याच्यावरूनच आपल्याकडे आपला पॅसेज वाचावंच लागणार, ते काही उपाय नाही आहे. 2 वेगळे स्टेटमेंट आले. वी मस्ट प्लेस फूड बेस्ड न्यूट्रिशन ॲट द सेंटर ऑफ अवर पॉलिसी डिबेट. म्हणजे पॉलिसी जेव्हा आपण करू तर फूड बेस्ड न्यूट्रिशन सेंटरमध्ये ठेवायला पाहिजे. जर हा पूर्ण पॅराग्राफ न्यूट्रिशनवर असेल तर हे आन्सर होऊ शकते आपण. न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ फूड शुड बी इम्प्रूव्ड बाय क्रिएटिंग अप्रोप्रिएट जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. आता कोणत्याही याचा एखाद्या आपण आन्सर लिहितो समजा, त्याचं कन्क्लुजन असं होऊ शकते का, न्यूट्रिशनल स्टेटस ऑफ फूड शुड बी इम्प्रूव्ड बाय क्रिएटिंग अप्रोप्रिएट जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स. एवढा मोठा पॅसेज फक्त काय जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप्सवर राहणार आहे, हे जवळपास इम्पॉसिबल आहे. तर वी कॅन फॉर टाईम नाऊ हे आपण ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, बाय क्रिएटिंग अप्रोप्रिएट जेनेटिक, म्हणजे GM क्रॉप्सच्या भरोशावर आपण न्यूट्रिशन स्टेटस सगळं काही याच्यावरच डिपेंडंट नाही राहू शकत आपलं. हे थोडंसं स्पेसिफिक झालं स्टेटमेंट. हे सध्या आपण याला एलिमिनेट करू. युझिंग मॉडर्न फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीज वी मस्ट फोर्टिफाय फूड आयटम्स विथ रिक्वायर्ड न्यूट्रिएंट एलिमेंट्स. परत हे जवळपास असं स्टेटमेंट आहे. फूड फोर्टिफिकेशन माहिती आहे? व्हॉट इज फूड फोर्टिफिकेशन? जे मिड डे मील स्कीममध्ये वगैरे पोरांना देतात, त्याच्यात दुधात म्हणजे सॉल्टमध्ये आयोडीन टाकतात वगैरे, हे सगळं फूड फोर्टिफिकेशनच्या स्कीम्स आहे. पुन्हा हे थोडंसं स्पेसिफिक झालं आहे. म्हणजे फूड फोर्टिफिकेशन करा, मग न्यूट्रिशन वाढेल. इथे म्हणतात GM क्रॉप्सच्या भरोश्यावर न्यूट्रिशन वाढेल.
दोन एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स आहेत, एक्स्ट्रीम नाही आहे पण स्पेसिफिक आहे थोड्याशा. ते दोन्ही आपण सेफली आपण सध्यासाठी एलिमिनेट करू शकतो. आता दोनच ऑप्शन आपल्याकडे, बस पॅराग्राफ वाचायचा आहे. जेव्हा आपल्याला क्लिक झालं एक ऑप्शन आहे पॅराग्राफ वाचणं बंद करून टाकायचं. आता बघा, मेनी पीपल आर नॉट इटिंग द राईट फूड. होऊ शकतं, ही आन्सर होऊ शकतं. बरं, मी आतापर्यंत टेम्पररी एलिमिनेट केलं आहे. मेनी पीपल आर नॉट इटिंग द राईट फूड. फॉर सम इट इज सिम्पली डिसिजन टू स्टिक विथ द फूड दे एन्जॉय बट विच इज नॉट हेल्दी. सिम्पल. दिस इज लिडिंग टू अन इन्क्रीज इन नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. नॉन कम्युनिकेबल म्हणजे कम्युनिकेट नाही होऊ शकत. कोविडसारखा नाही, BP, शुगर वगैरे या नॉन कम्युनिकेबल डिसीज झाले. कशामुळे? फूडमुळेच होत आहेत त्या सगळ्या प्रॉब्लेम. दिस इन टर्न लीड्स टू मेजर बर्डन ऑन हेल्थ केअर सिस्टम दॅट हॅव पोटेन्शियल टू डिरेल द इकॉनॉमिक प्रोग्रेस विच इज इसेन्शियल फॉर द पुअर टू इम्प्रूव्ह देअर लाईफ्स. म्हणजे असं जर झालं आपली इकॉनॉमिक प्रोग्रेस डिरेल होऊ शकते त्याच्यापैकी. काय जवळपास हेच म्हणण्याचं. टर्न्स दिस इन टर्न लीड्स टू मेजर बर्डन ऑन हेल्थ केअर सिस्टम. याच्यापायी हेल्थ केअर सिस्टमवर बर्डन येईल, जास्ती पैसा लोकांच्या हेल्थवर खर्च करावा लागेल आणि इकॉनॉमी डिरेल होईल. फॉर अदर्स इट इज अबाउट लिमिटेड ॲक्सेस टू न्यूट्रियस फूड or lack of affordability leading to monotonous diet that do not provide daily nutrients for them to develop fully. आता बघा, आता दुसरीकडे असं आहे की काही लोक असे आहे की आम्हाला जे खायचं तेच खाऊ आम्ही, आम्हाला जे झालं आमच्याकडे पैसा आहे आम्ही हेल्थवर खर्च करू. हा एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन, दुसरे लोक असे आहे की जे न्यूट्रिशियस फूड, ठीक आहे आपण न्यूट्रिशियस फूड घेऊ, पण असं आहे न्यूट्रिशियस फूड आपण जर घ्यायला गेलो इट इज कॉस्टली. आपण बोलू ऑर्गॅनिक गोष्टी महाग असतात नॉर्मलपेक्षा. इट इज कॉस्टली लिडिंग टू मोनोटॉनस डाएट्स. तेच ते आपण खातो, रोजच्या रोज पोळीच खातो, फक्त कार्बोहायड्रेट्स, फक्त प्रोटीनच. इट इज नॉट गुड फॉर हेल्थ लिडिंग टू मोनोटॉनस डाएट दॅट डू नॉट प्रोव्हाइड द डेली न्यूट्रिएंट्स फॉर देम टू डेव्हलप फुल्ली. आता काय म्हटलं, पार्ट ऑफ द रिझन न्यूट्रिशन इज अंडर थ्रेट. इथेच आपल्याकडे पूर्ण कुठेतरी आलं का युनिव्हर्सल बेसिक इन्कम, काही संदर्भ आला. बस एवढंच पॅसेज आपल्याला कळतं की आन्सर बी असलं पाहिजे. हे आन्सरच नाही, बाकीचे काही समोर वाचायची गरज नाही. एकदा नजर घुमवून घ्या पटपट, काही आहे का जेनेटिक GM काही दिसते का? नाही दिसणार. ठीक आहे, आन्सर इज बी. डाऊट आहे का चल समोर? पुन्हा याच्यावर जाऊ आपण, असंच जाऊ. हे बा, ही जे आपण आता करत आहे ना, दॅट इज माय सजेस्टेड वे. असं तुम्ही करा. जर डिसाईड नसेल केलं तर. डिसाईड केलं असेल, तुमच्याकडं कॉन्फिडन्स असेल की तुम्ही पॅसेज वाचून हे करू शकता, देन इट इज अप टू यू. पण जर नसेल डिसाईड केलं तर तुम्ही असं चालतं. आपण असंच जाऊ सध्या. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट रिफ्लेक्ट द मोस्ट लॉजिकल रॅशनल इम्प्लिकेशन. जवळपास क्वेश्चन द्यायचा, क्वेश्चन माझी गरज नसतं आपल्याला, सरळ आहे. आर्बिटरी कर्व्स ऑन व्हेकल टू रिड्यूस पोल्युशन आर डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट. आता आर्बिटरी कर्व्स ऑन व्हेकल हे कळलं तर आर्बिटरी कर्व्स म्हणजे बेसिकली काहीतरी गोष्ट आहे जी आपण व्हेकलवर अप्लाय करायची आपल्याला, पण ती डिफिकल्ट होत आहे असं याचं. आर्बिटरी कर्व्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑड इव्हन स्कीम, दिल्ली गव्हर्नमेंटची ऑड इव्हन स्कीम माहिती आहे. आर्बिटरी बिलकुल ऑड इव्हन म्हणजे असंच लावली त्यांनी. म्हणजे हे नाही बघितलं की कोणाची गाडी जास्ती पोल्यूट करत आहे, कोणाची गाडी कमी पोल्यूट, सरळ म्हटलं ही नंबर प्लेटच्या हिशोबाने लावून टाक. दिस इज आर्बिटरीनेस. म्हणजे काही एव्हिडन्स नाही, काही नाही, आर्बिटरीली काही पण करून टाकणं. आर्बिटरी कर्व्स ऑन व्हेकल टू रिड्यूस पोल्युशन आर डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट. ठीक आहे, म्हणजे हे ऑप्शन म्हणजे फॅक्च्युअली करेक्ट आहे, असं काही रॉंग नाही. मग म्हटलं आहे नी जर्क रिॲक्शन्स कॅनॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ पोल्युशन बट अन एव्हिडन्स बेस्ड अप्रोच विल बी मोर इफेक्टिव्ह. आता नी जर्क रिॲक्शन म्हणजे काय हे तुम्ही हिंदीमध्ये बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर. नी जर्क रिॲक्शन म्हणजे परत आर्बिटरी, म्हणजे बिलकुलच काही विचार न करता एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट करणं. ठीक आहे ना, म्हणून नी जर्क रिॲक्शन म्हटलं. नीला जर्क करणं, काही एक झाली आणि लगेच तुम्ही ते रिॲक्ट, तुम्ही काही एव्हिडन्स बघत नाही, काही बघत नाही आहे आणि सरळ तुम्ही रिॲक्ट करताय. तर ते काय म्हणतात, नी जर्क रिॲक्शन कॅनॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन. बरोबर आहे, बट अँड एव्हिडन्स बेस्ड अप्रोच. तुम्ही जर तुमच्याकडे एव्हिडन्स असतील, प्रूफ असतील की असं करू शकतो आपण, मग आपलं पोल्युशन कमी होईल, देन दॅट विल बी मोर इफेक्टिव्ह. हे खूप म्हणजे सिम्पल स्टेटमेंट आहे, यात काही खूप कन्फ्युजन नाही आहे. सिम्पल स्टेटमेंट आहे, काही स्पेसिफिकेशन नाही. यात थोडंसं आहे आर्बिटरी कर्व्स ऑन व्हेकल्स आर डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट. ठीक आहे, म्हणजे आता सध्या तरी दोन्ही करेक्ट, दोन्ही आपण कोणतंच एलिमिनेट केले नाही. अ हेवी पेनल्टी शुड बी एन्फोर्स्ड ऑन दोज ड्रायव्हिंग विदाउट पिरियडिक पोल्युशन टेस्ट. आता हे बघा, हे स्टेटमेंट आतापर्यंत आपण 5-6 क्वेश्चन केले आहे, हे आन्सर होऊ शकतं का? हेवी पेनल्टी शुड बी एन्फोर्स्ड ऑन दोज ड्रायव्हिंग विदाउट पिरियडिक पोल्युशन टेस्ट. हे थोडंसं स्पेसिफिक नाही वाटतं तुम्हाला? हां, पिरियडिक पोल्युशन टेस्ट, हेवी पेनल्टी वगैरे, याच्यापेक्षा तर बिलकुल स्पेसिफिकच आहे या स्टेटमेंट्सपेक्षा. हे आतापर्यंत सगळ्यात जर सिम्पल स्टेटमेंट कोणतं आहे, ओव्हरऑल स्टेटमेंट कोणतं आहे, तर ते हे आहे. हे पण नाही आहे, हे पण नाही आहे.
इन द अब्सेन्स ऑफ लॉज टू डील विथ द प्रॉब्लेम्स ऑफ पोल्युशन द ॲडमिनिस्ट्रेशन टेन्स टू मेक आर्बिट्ररी डिसिजन्स. म्हणजे लॉ नसेल पोल्युशनसाठी करायला तर जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे सिटीचं ॲडमिनिस्ट्रेशन ते काहीच्या काही निर्णय घेऊ शकतं. हे आपण बघतोय आता जे दिल्ली गव्हर्नमेंटने केलं. आता ते चूक काय बरोबर आहे ते नाही म्हणत आहे मी, ते केलं बस ठीक आहे ना. तर हे पण स्टेटमेंट थोडंसं आहे म्हणजे भरू शकतो आपण. बेसिकली हे तर एलिमिनेट झालं पूर्ण. हे दिस कॅनॉट बी द ऑप्शन. आता तुम्ही या पॅराग्राफवर हे 2 एलिमिनेट केले आपण ए आणि सी. 2 बाकी आहे. टू टॅकल द प्रॉब्लेम पोल्युशन इन सिटीज पॉलिसी मेकर्स थिंक दॅट drastic actions like temporary use of odd even number scheme for vehicles, closing school, factories, construction activities, banning the use of certain types of vehicles are a way forward. हे म्हणजे जनरली ॲडमिनिस्ट्रेशन अशा टाईपच्या घोषणा करतं. कन्स्ट्रक्शन बंद करा, फॅक्टरी बंद करा, स्कूल बंद करा. दिल्लीत केलेली आहे आता सध्या. इवन देन द एअर इज नॉट क्लीन. तरी पण काही परमनंट सोल्युशन काय भेटलं नाही आहे. आताही पुढच्या वर्षी जा तुम्ही दिल्लीमध्ये तोच प्रॉब्लेम होणार आहे. व्हेकल मोर दॅन 15 years old comprise 1% ऑफ द टोटल and taking them off the road will not make any difference. बेसिकली यांनी एक पहिले एक हायपोथिसिस मांडला की असं असं करतात आहे पण त्याचा काही अर्थ नाही आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये सरळ त्यांनी असं म्हटलं की याचा काही अर्थ नाही आहे. व्हेकल्स नॉट मोर दॅन 15 years old comprise only 1% ऑफ द टोटल अँड विल नॉट मेक एनी डिफरन्स. आता 15 years old काय म्हटलं आहे, एक जनरली व्हेकलच्या इंजिनची लाईफ असते 15 वर्ष, त्याच्यानंतर ते पोल्युशन सुरू करतं. बॅनिंग सर्टन फ्युएल्स अँड कार टाईप्स आर्बिटरली इज नॉट प्रॉपर. इथे आपलं हे सेंटेन्स कट झालं तेच बघा. बॅनिंग सर्टन फ्युएल्स अँड कार टाईप्स आर्बिटरली इज नॉट प्रॉपर. टू रिड्यूस आर डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट. ठीक आहे, डिफिकल्ट टू इम्प्लिमेंट लिहून आहे पण हे आपण सेफली याच्यावरून एलिमिनेट करू शकतो. म्हणजे इम्प्लिमेंटेशनसाठी तर तो म्हणत आहे करा पण डिफिकल्ट आहे असं म्हणत आहे. पण इथे म्हणत आहे की प्रॉपरच नाही आहे, ते करणंच प्रॉपर नाही आहे. तर वी कॅन सेफली एलिमिनेट दॅट ऑप्शन. कारण की आपल्याकडे त्याच्यापेक्षा एक ओव्हरऑल पिक्चर देणारा ऑप्शन अवेलेबल आहे म्हणून. तर ए आणि सी एलिमिनेट झाले. आता काय म्हणतात डिझेल इंजिन्स प्रोड्यूस मोर PM 2.5 लेस CO2 दॅन पेट्रोल. हे थोडी टेक्निकलिटीज आहे, याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज नाही आहे. ऑन द अदर हँड बोथ डिझेल CNG इंजिन्स प्रोड्यूस मोर NOx दॅन पेट्रोल इंजिन्स. सोडा आपण क्वेश्चन जेव्हा वाचू ना आणि मग याच्यावर येऊ तर आपल्याला कळून जाईल की हे वाचायची गरजच नाही आपल्याला. म्हणजे वाचू आपण लक्ष देऊन वगैरे बिलकुल अंडरलाईन वगैरे करायची गरज नाही CNG इंजिनला. ठीक आहे ना, याच्यावर आपल्याला कळून जातं. म्हणून म्हणतो पहिले क्वेश्चन वाचा मग इकडे या. मग तुम्हाला काय महत्त्वाचं आहे तुम्हाला दिसून जाईल. ऑन द अदर हँड बोथ डिझेल CNG इंजिन्स प्रोड्यूस मोर NOx दॅन पेट्रोल इंजिन्स. नो वन मेजर्ड दॅट अमाउंट ऑफ NOx दॅट CNG आर इमिटिंग. ठीक आहे, सोडा ना काय करायचं आहे. आर्बिटरी बॅन्स ऑन व्हेकल्स दॅट हॅव पास्ट मॅन्डेटरी फिटनेस टेस्ट अँड पिरियडिक पोल्युशन टेस्ट आर अनफेअर. परत त्यांनी तेच म्हटलं आहे, अनफेअर आहे. आर्बिटरी बॅन्स आर अनफेअर. व्हॉट इज निडेड इज सायंटिफिक अँड रिलायबल इन्फॉर्मेशन अबाउट द सोर्स ऑफ पोल्युटन्स. सायंटिफिक अँड रिलायबल इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला. म्हणजे काय पाहिजे, एव्हिडन्स बेस्ड अप्रोच पाहिजे. झालं आन्सर हेच आपण. हेही ऑप्शन नाही आहे. अबाउट द सोर्स ऑफ पोल्युशन कंटिन्यूइंग द बेसिस अँड द टेक्नॉलॉजी दॅट विल वर्क रिड्यूस पोल्युशन फ्रॉम देम. आता बघा कन्क्लुजनमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की वी नीड टू हॅव सायंटिफिक रिलायबल इन्फॉर्मेशन. आणि हे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे जे ओव्हरऑल ऑप्शन आहे. आपल्याकडे कन्फ्युजन होतं हे ऑप्शन. यांनी काय म्हटलं ॲडमिशन टेन्स टू मेक आर्बिटरी डिसिजन्स. हा ठीक आहे, ॲडमिशन टेन करतं लिहून या इथे, पण दॅट इज नॉट द क्रक्स ऑफ द पॅसेज. ते नाही या टॉपिकमध्ये लिहून. काय करायला पाहिजे ते महत्त्वाचं आहे. काय करतात ॲडमिनिस्ट्रेशन ते पॅसेजमध्ये, ते पॅसेज आपल्याला कन्व्हेन्स करत नाही की काय करत आहे लोक. काय करायला पाहिजे ते कन्व्हे करत आहे. ठीक आहे ना, तर आन्सर इज बी. काय डाऊट आहे? ब्रेक वगैरे पाहिजे की चालू परत आपण डायरेक्ट याच्यावरच येऊ. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट रिफ्लेक्ट द लॉजिकल इन्फरन्स फ्रॉम द पॅसेज. इट इज इम्पॉर्टंट अजेंडा ऑफ द कंट्रीज दॅट इट इज अन इम्पॉर्टंट अजेंडा ऑफ द कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टू एन्श्योर ॲक्सेस टू गुड एक्सटर्नल फायनान्सिंग. आता हे असं डायरेक्ट करणं थोडं आपल्याला कठीण वाटत आहे. ठीक आहे, सोडा ना, मग होऊ शकते राईट आहे रॉंग आहे, सोडा. दुसऱ्यावर आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स इम्प्रूव्ह द क्रेडिबिलिटी ऑफ द फर्म. कॉर्पोरेट गव्हर्नन्स माहिती आहे तुम्हाला काय, गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स वगैरे या गोष्टी केल्या कधी? आता ह्या UPSCमध्ये एथिक्स असतं म्हणून ह्या गोष्टी जरा जास्ती आहे. कॉर्पोरेट गव्हर्नमेंट म्हणजे जे कॉर्पोरेट्स आहे, प्रायव्हेट कंपनीज जे आहे, त्यांनी जर आपली हिरार्की व्यवस्थित पाळली, म्हणजे जनरल मॅनेजर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जर आपले सगळे जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन सगळ्या व्यवस्थित पाळल्या, सगळे कागद बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, म्हणजे त्यांचं गव्हर्नन्स प्रॉपर आहे. गुड गव्हर्नन्स, गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, ज्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यांनी जर आपला गव्हर्नन्स गुड ठेवला, इट इम्प्रूव्ज द क्रेडिबिलिटी ऑफ द फर्म्स. ब्लँक स्टेटमेंट आहे, दिस इज राईट. फाईन, हे तर करेक्टच आहे. हे आपल्याला सध्या कळलं नाही, सोडा.
इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट्स इन्श्युअर दॅट द फर्म्स मेंटेन गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. ठीक आहे, हेही नाही कळलं आपल्याला. 16 गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स पेव्स द वे फॉर रोबस्ट सप्लाय चेन्स. आपल्याला हे काहीच नाही कळलं याच्यातून, आपण काहीच नाही लिमिट करू शकलो याच्यातून. ठीक आहे, फक्त एवढं करू शकलो की हे थोडंसं जनरलाइज स्टेटमेंट आहे, पण आपण यातून काहीच नाही करू शकत, पूर्ण वाचावंच लागेल. द गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स स्ट्रक्चर्स एनकरेज कंपनीज टू प्रोव्हाइड अकाउंटेबिलिटी अँड कंट्रोल. ठीक आहे ना, अकाउंटेबिलिटी म्हणजे उत्तरदायित्व तुमचं, आन्सरेबिलिटी अँड कंट्रोल. गुड गव्हर्नन्स गुड असेल तर इट विल प्रोव्हाइड गुड अकाउंटेबिलिटी अँड गुड कंट्रोल. अ फंडामेंटल रिझन वाय कॉर्पोरेट गव्हर्नन्स हॅज मूव्ड इन टू इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल अजेंडा वर्ल्ड वाईज हॅज बीन द रॅपिड ग्रोथ इन इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट्स. बेसिकली जे कॉर्पोरेट्स आहे हे सगळे एक्सटर्नल फायनान्सिंगवर डिपेंड, म्हणजे मॅक्सिमम यांचं हे मॅक्सिमम यांचं फायनान्सिंग एक्सटर्नल डिपेंडंट आहे. म्हणजे एक्सटर्नल ज्या मल्टीनॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, जशा की वर्ल्ड बँक नाही म्हणणार तर नॅशनल डेव्हलपमेंट बँक, ती जी ब्रिक्सची आहे, अशा ज्या ADB आहे, AIIB वगैरे, अशावर हे आहे एक्सटर्नल फायनान्सिंग. बेसिकली या बँक्स म्हणजे एक्सटर्नल फायनान्सिंग आउटसाईड ऑर ओन कंट्री. आणि जेव्हा मी आता याच्यात तुम्हाला कन्फ्युजन हे IMF आणि वर्ल्ड बँक पण येऊ शकतं का याच्यात एक्सटर्नल फायनान्सिंगमध्ये, तर ते नाही येणार, कारण की आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये डील करत आहे, गव्हर्नमेंटच्या गव्हर्नन्समध्ये नाही. गव्हर्नमेंटनी जर बाहेरून पैसा आणायचा असेल तर ते IMF वर्ल्ड बँककडे जातात. जर त्यांना प्रॉब्लेम असेल तर त्यांना याच्यातूनही भेटतो, म्हणजे नॉर्मल बँकेतूनही भेटतो, मल्टीनॅशनल बँक्स ज्या आहे ऑल ओव्हर वर्ल्ड त्यांच्यातूनही भेटतो. पण कॉर्पोरेटला वर्ल्ड बँक किंवा IMF हे सपोर्ट करत नाही. IMF वर्ल्ड बँक कोणत्याही स्पेसिफिक प्रोजेक्टला IMF कधीच करत नाही. IMF कोणत्या स्पेसिफिक प्रोजेक्टला फायनान्स करत नाही. तर जेव्हा कॉर्पोरेट येईल ना तेव्हा एक्सटर्नल फायनान्सिंग म्हणजे त्या बँका येतील. आता हे रिलेटेड नाही, मी जस्ट एक बलतीकडेच गेलो. ठीक आहे, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. फंडामेंटल रिझन कॉर्पोरेट गव्हर्नन्स हॅज मूव्ड इन टू इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल अजेंडा वर्ल्ड वाईज हॅज बीन रॅपिड ग्रोथ इन इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट्स. इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट्स आता कॅपिटलिझम माहिती आहे तुम्हाला. आता कॅपिटलिस्ट काय करतात, वर्ल्ड वाईड ज्या कोणत्या प्रॉपर फर्म्स आहेत, ज्या गुड गव्हर्नन्सवाल्या फर्म्स आहेत, ज्यांची अकाउंटेबिलिटी चांगली, ज्यांची कंट्रोल चांगली आहे, त्याच्यात ते इन्व्हेस्ट करतात, त्यांना त्याच्यात प्रॉफिट दिसतो. तर तेच म्हणणं याचं की आता काय झालं आहे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स हॅज मूव्ड इन टू इकॉनॉमिक पॉलिटिकल अजेंडा बिकॉज ऑफ इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट्स. हे जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायला लागले त्याच्यात. इफेक्टिव्ह कॉर्पोरेट गव्हर्नन्स एनहान्सेस ॲक्सेस टू एक्सटर्नल फायनान्सिंग बाय फर्म्स. इफेक्टिव्ह कॉर्पोरेट गव्हर्नन्स एनहान्सेस ॲक्सेस टू एक्सटर्नल फायनान्सिंग बाय द फर्म्स. म्हणजे याचं काय म्हणणं आहे, जर कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगला असेल तर एक्सटर्नल फायनान्सिंग सोपी होते, हेच म्हणणं नाही. ते एनहान्सिंग द ॲक्सेस टू एक्सटर्नल फायनान्सिंग, फायनान्स चांगला होऊ शकतो जर कंट्रोलमध्ये, जर कॉर्पोरेट गव्हर्नन्स चांगला असेल तर. आता बघा हे तिसरं ऑप्शन, यांनी काय म्हटलं आहे, इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट एन्श्युअर दॅट द फर्म मेंटेन्स गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स. इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट नाही इन्श्युअर करत आहे. जेव्हा गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स असेल तेव्हा इंटरनॅशनल मार्केट त्याच्यावर इन्व्हेस्ट करतील. हे बिलकुल उलटं स्टेटमेंट लिहिलं आहे इथे. हे स्टेटमेंट सरळ चुकलं आहे, हे उलटं लिहिलं आहे. इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट्स एन्श्युअर दॅट द फर्म्स मेंटेन गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, असं कुठे लिहू नये याच्यात. जर तुम्ही हे उलटं करा, गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स एन्श्युअर दॅट द इंटरनॅशनल कॅपिटल मार्केट्स इन्व्हॉल्व इन देम, हे असं होऊ शकतं. हेच स्टेटमेंट चुकलं, इथूनच चुकलं आहे. Investors look to place their funds where the standards of disclosure or timely accurate financial reporting and the equal treatment to all stakeholders. बेसिकली परत एक गव्हर्नन्सच पार्ट आहे. पूर्ण पॅराग्राफ हा कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर डिपेंडंट आहे. हा एक वन ऑफ द इझी क्वेश्चन्स होता. सरळ सरळ तुम्ही हे मारू शकता. पूर्ण याच्यावर कॉर्पोरेट गव्हर्नन्स दर लाईनमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स मेन्शन आहे. सरळ सरळ आन्सर आहे. याच्यात काही तुम्हाला बेलमेट करायची गरजच नाही आहे, सरळ आन्सर आहे. ठीक आहे. आता हे पण आहे, गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स पेव्ह फॉर रोबस्ट सप्लाय चेन, तर कुठेच मेन्शन नाही. सप्लाय चेनबद्दल कुठेच काही मेन्शन नाही आहे. आणि जर असतंही तरी हे दिस इज द मोर ओव्हरऑल स्टेटमेंट. ठीक आहे ना, मोर ब्रॉडर स्टेटमेंट. आता बघा, मोस्ट लॉजिकल इन्फरन्स, द होम रेंज ऑफ एलिफंट्स नीड्स टू बी अ वास्ट एरिया ऑफ रिच बायोडायव्हर्सिटी. आता एन्व्हायरमेंट तुम्हाला आहे GS मध्ये. होम रेंज माहिती आहे काय? बेसिकली जो एरिया ॲनिमल कव्हर करेल, ॲव्हरेज एरिया, त्यालाच होम रेंज म्हणतात. जिथे म्हणजे फ्रॉम बाहेरही जाऊ शकतो तो, पण ॲव्हरेज एरिया काढतात एक, म्हणजे वाईल्ड लाईफ सँच्युरी नॅशनल पार्क डिटरमाइन करायला ॲनिमलच्या भरोशावर, मोठे मोठे ॲनिमल्स, कीस्टोन स्पेसिस, तर त्याला होम रेंज म्हणतात. तो होम रेंज ऑफ एलिफंट नीड्स अ वास्ट एरिया ऑफ रिच बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, हे स्टेटमेंट काही यात काही असं डायरेक्टली रॉंग म्हणण्यासारखं काहीच नाही. एलिफंट्स आर कीस्टोन स्पेसिस अँड बेनिफिट द बायोडायव्हर्सिटी. हे पण प्लेन स्टेटमेंटच आहे. काही आहे का? कीस्टोन स्पेसिस म्हणजे माहिती आहे तुम्हाला? एन्व्हायरमेंटमध्ये आलं असेल. कीस्टोन स्पेसिस म्हणजे
जर क्लायमेट चेंज होत आहे, सगळ्यात पहिला इंडिकेशन जर कुठून भेटत असेल, कोणत्या स्पेसिसमधून भेटत असेल, दोज आर कीस्टोन स्पेसिस. एलिफंट इज वन ऑफ द कीस्टोन स्पेसिस. हे लगेच त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या अडॅप्टेशनमध्ये काहीतरी आपल्याला वेगळं दिसेल जर क्लायमेट चेंज होत असेल तर, म्हणून त्याला कीस्टोन स्पेसिस म्हटलं. ठीक आहे. सो एलिफंट्स आर कीस्टोन स्पेसिस अँड दे बेनिफिट द बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे, दे बेनिफिट द बायोडायव्हर्सिटी. रिच बायोडायव्हर्सिटी कॅन नॉट बी मेंटेन इन द फॉरेस्ट विदाउट द प्रेझन्स ऑफ एलिमेंट्स. आता हे स्टेटमेंट बघा. आता बरेचसे आता बरेच फॉरेस्ट आहे ज्यात एलिफंट नाही आहे, बायोडायव्हर्सिटी मेंटेन आहे ना, प्रत्येक ठिकाणी एलिफंट नाही आहे. दिस इज थोडासा हा एक्स्ट्रीमकडे जात आहे स्टेटमेंट. दिस कॅनॉट बी युअर आन्सर. हे दोन होऊ शकतात, पण सध्या हे तर आन्सर नाही होऊ शकत. एलिफंट्स आर कॅपेबल ऑफ रिजनरेटिंग फॉरेस्ट विथ स्पेसिस ॲज पर देअर रिक्वायरमेंट. ठीक आहे, हेही आपल्याला माहिती नाही. पॉझिटिव्ह एकदा. एलिफंट्स आर लँडस्केप आर्किटेक्ट्स क्रिएटिंग क्लिअरिंग्स इन द फॉरेस्ट, प्रिव्हेंटिंग आउटग्रोथ ऑफ सर्टन प्लांट स्पेसिस अँड अलाउइंग स्पेस फॉर रिजनरेशन ऑफ अदर्स. म्हणजे काय करताय, लँडस्केप आर्किटेक्ट्स आहे. आर्किटेक्ट काय करतात, बिल्डिंग वगैरे ते डिझाईन करतात ना. म्हणजे त्याचं म्हणणं आहे एलिफंट्स काय करतात, क्लिअर द फॉरेस्ट, तोडतात. जे काही अननेसेसरी गोष्टी आहेत त्यांच्यासाठी त्या तोडतील. प्रिव्हेंटिंग द ओव्हरग्रोथ ऑफ सर्टन प्लांट स्पेसिस, ज्या कामाच्या नाही आहे. अँड अलाउइंग स्पेस फॉर रिजनरेशन ऑफ अदर्स, ज्या त्यांच्या कामाच्या आहे ते रिजनरेट करू देतात, बाकीचे ते तोडतात. म्हणून त्यांना आर्किटेक्ट म्हटलं. विच इन टर्न्स प्रोव्हाइड्स सस्टेनन्स टू अदर हर्बिवोरस ॲनिमल्स. ठीक आहे ना, बाकीच्यांना पण ते कामाचंच आहे. एलिफंट्स ईट प्लांट्स. आता याच्यावरूनच आपल्याला कळते की ते बेनिफिट द बायोडायव्हर्सिटी. पण हे तर आपण राईटच म्हटलं होतं पहिल्यापासूनच. ठीक आहे. एलिफंट्स आर ईट प्लांट, फ्रूट, सीड्स, प्रोपोगेटिंग द सीड्स वेन दे डेफिकेट इन अदर प्लेसेस ॲज दे ट्रॅव्हल. ठीक आहे. म्हणजे याचा असं काय, परत बायोडायव्हर्सिटीलाइज करत आहे. ठीक आहे ना. म्हणजे दोन स्टेटमेंट झाले की ते इंडिकेट हेच करत आहे, बेनिफिट द बायोडायव्हर्सिटी, बेनिफिट द बायोडायव्हर्सिटी. एलिफंट डंग प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड ॲक्ट ॲज ब्रीडिंग ग्राउंड फॉर इन्सेक्ट्स. म्हणजे इन्सेक्ट्सला पण ते प्रोटेक्ट करत आहे, त्यांचे पण प्रोडक्शन वाढत आहे, परत बायोडायव्हर्सिटीच बेनिफिट होत आहे. इन टाइम्स ऑफ ड्रॉट दे ॲक्सेस वॉटर बाय टेकिंग होल्स विच बेनिफिट द अदर वाईल्ड लाईफ. आता तुम्ही बघा, होम रेंज कुठेतरी मेन्शन आहे काय, होम रेंजचा काही संबंध काहीच नाही. रिच बायोडायव्हर्सिटी कॅनॉट, हे तर आपण पहिलेच कॅन्सल केलं होतं. एलिफंट्स आर कॅपेबल ऑफ रिजनरेटिंग फॉरेस्ट विथ स्पेसिस ॲज पर देअर रिक्वायरमेंट. ठीक आहे, हे रिजनरेट करतात, पण ते एक स्टेटमेंट आहे. दॅट इज नॉट द क्रक्स ऑफ द दॅट. तो मेसेज नाही आहे पॅरेग्राफचा. पॅरेग्राफचा मेसेज बघा, 3-4 लाईनमध्ये तिने हेच म्हटलं आहे, कसं ते बायोडायव्हर्सिटीला बेनिफिट करतं. हेच म्हणणं आहे प्रत्येक पॅरेग्राफ, प्रत्येक लाईनमध्ये. आन्सर इज बी. क्लिअर आहे. Based on the above passage, following assumptions have been made. Collection, processing and segregation of municipal solid waste should be with government agencies. And resource recovery, recycling require technological input that can be best handled by private sector enterprises. ठीक आहे, याच्यावरून काही आपल्याला काहीच कळत नाही काय सुरू आहे तर. ठीक आहे, आपण इकडे येऊ. इन इंडिया सेग्रिगेशन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट ॲट सोर्स इज रेअर. सेग्रिगेशन म्हणजे जे आपण घरी डब्बे वगैरे करतो तेच. ठीक आहे ना. रिसायकलिंग इज द मोस्ट इन्फॉर्मल सेक्टर. रिसायकलिंग इज द मोस्टली विथ द इन्फॉर्मल सेक्टर. हे कळलं तुम्हाला काय म्हणणं आहे याचं. रिसायकलिंग इज मोस्टली विथ द इन्फॉर्मल सेक्टर. दोन सेक्टर असतात इकॉनॉमीमध्ये, मेजरली फॉर्मल, इन्फॉर्मल. फॉर्मल म्हणजे ऑर्गनाइज सेक्टर, इन्फॉर्मल म्हणजे ज्याचं काही ठाव ठिकाणा नाही आहे, कधी कुठे. आता बघा इथे दुसरं स्टेटमेंट जे आहे, आता एकदा क्वेश्चन वाचला आहे आपण, सो यू नीड टू लिंक इट विथ इट. रिसोर्स रिकव्हरी अँड रिसायकलिंग रिक्वायर टेक्नॉलॉजिकल इनपुट्स दॅट कॅन बी बेस्ट हँडल बाय प्रायव्हेट सेक्टर एंटरप्राइजेस. कोण हँडल करत आहे, इन्फॉर्मल सेक्टर हँडल करत आहे, प्रायव्हेट सेक्टर नाही हँडल करत आहे. ठीक आहे, हे इथं चुकलो आन्सर. पहिलं तर गेलं, आता दुसरं गेलं म्हणजे हाय ऑप्शन गेला, हाय ऑप्शन गेला, दोनच बाकी. ठीक आहे, तर जसंही पहिलं आपल्याला करेक्ट वाटेल किंवा रॉंग वाटेल, आपण पॅराग्राफ सोडून द्यायचा. नेक्स्ट, मोर दॅन 3/4 ऑफ द म्युनिसिपल बजेट गोज इन टू कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन विच लिव्स व्हेरी लिटिल फॉर प्रोसेसिंग, रिसोर्स रिकव्हरी अँड डिस्पोजल. म्हणजे मेजॉरिटी बजेट कुठे चाललं आहे, कलेक्शन ट्रान्सपोर्टेशनमध्ये. रिकव्हरी डिस्पोजलमध्ये बजेटच उरत नाही आपलं. ठीक आहे. नाउ व्हेअर डज वेस्ट टू एनर्जी फिट इन ऑल दिस. वेस्ट टू एनर्जी म्हणजे फ्रॉम वेस्ट आपण एनर्जी जनरेट करतो, बायोथर्मल एनर्जी. ठीक आहे, बायोगॅस वगैरे. सो व्हेअर डज वेस्ट टू एनर्जी फिट, म्हणजे या सगळ्यामध्ये जे कलेक्शन होतं आहे, ट्रान्सपोर्ट होतं आहे, रिकव्हरी होतं आहे, यात ही प्रोसेस कुठे आहे. सो आयडियली इट फिट्स इन द चेन आफ्टर सेग्रिगेशन. सेग्रिगेशन नंतर ही स्टेज येऊ शकतं. ठीक आहे. आफ्टर सेग्रिगेशन बिटवीन कलेक्शन, रिसायकलिंग अँड बिफोर गेटिंग टू द लँडफिल. म्हणजे ही जी वेस्ट टू एनर्जी प्रोसेस आहे ही कुठे येते, सेग्रिगेशन, कलेक्शन, रिसायकल झाल्यावर. लँडफिल म्हणजे जिथे आपण कचरा नेऊन टाकतो, ज्यावेळेला गाड्या फिरताना शेवटी कचरा नेऊन टाकतात, दॅट इज लँडफिल.
लँडफिल टाकायच्या आधी ही प्रोसेस आपण करू शकतो जिओथर्मल एनर्जी. आतापर्यंत आपल्याला काही कळलं का तिथे कुठे मेन्शन आहे गव्हर्नमेंट एजन्सीचा? नाही, अजून आला नाही आहे. विच टेक्नॉलॉजी मोस्ट अप्रोप्रिएट इन कन्वर्टिंग वेस्ट टू एनर्जी डिपेंड्स ऑन व्हॉट इज द वेस्ट. ठीक आहे ना, म्हणजे कोणती एनर्जी आपण जनरेट करू शकतो त्या वेस्टपासून, दॅट विल बी डिपेंड अपॉन द वेस्ट. दॅट इज इट बायोडिग्रेडेबल वेस्ट ऑर नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. परत सेग्रिगेशनवर चालू आहे. अँड इट्स कॅलोरिक व्हॅल्यू, त्याची हिटिंग व्हॅल्यू आहे, हिटिंग कॅपॅसिटी काय. द बायोडिग्रेडेबल कॉम्पोनंट ऑफ इंडियाज म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इज अ लिटिल ओव्हर 50%. ठीक आहे. अँड बायोमिथेनेशन ऑफर्स अ मेजर सोल्युशन फॉर दिस प्रोसेसिंग. आता इथे कुठेतरी लिहून आहे का हे सगळं गव्हर्नमेंट एजन्सीने केलं पाहिजे? नाही लिहून आहे. तुम्ही नागपुरात राहता, घरी गव्हर्नमेंट एजन्सीवाला येतो का कचरा उचलायला? ते प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर असतात सगळे. तर हे तुम्ही वाचलं नाही तरी तुम्ही हे एलिमेंट करू शकले असते. पण दॅट इज नॉट वॉट आय विल वोट फॉर. हेच आपण मगाशी एलिमेंट केलं हे पहिल्या सेंटेन्समधून. आणि दुसरं हे झालं की इथे कुठेच लिहून नाही की ही सगळी प्रोसेस गव्हर्नमेंट करत आहे. कुठेच लिहून नाही आहे. बोथ आर रॉंग, नायदर वन नॉट टू. पुन्हा तोच पॅसेज आहे. एकदा फक्त बघत जा की एका पॅसेजवर एक क्वेश्चन आहे की ठीक आहे. आता म्हटलं व्हॉट इज द क्रक्स ऑफ द पॅसेज. तिथे क्रक्स नव्हता विचारला, तिथे सरळ 2 स्टेटमेंट दिलं होतं, कोणतं रॉंग आहे. म्हणजे ते वन ऑफ द इझी क्वेश्चन होता तो, जो आपल्याला पहिले येत होते आपल्या कॉलेज टाईममध्ये. ठीक आहे. जनरेशन ऑफ एनर्जी फ्रॉम म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इज इनएक्सपेन्सिव्ह. काय वाटतं हे पहिलं स्टेटमेंट? आपण पॅसेज रीड केला आत्ता. म्हणजे मेसेज आहे का पॅसेजचा? रॉंग आहे. चलू समोर. बायोमिथेशन इज द मोस्ट आयडियल वे ऑफ जनरेटिंग एनर्जी फ्रॉम म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. मोस्ट आयडियल वे. परत एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालं ते बघा, इथे लिहून आहे. द बायोडिग्रेडेबल कंपोनंट्स ऑफ इंडियाज म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इज अ लिटिल ओवर 50% अँड बायोमिथेनेशन ऑफर्स अ मेजर सोल्युशन. ठीक आहे. मेजर सोल्युशन तर आहे, बाकीचे पण सोल्युशन आहे. म्हणजे दिस इज नॉट द मोस्ट आयडियल वे. काही दुसरं बनू शकतं. हे परत एक्स्ट्रीम स्टेटमेंट झालेलं आहे. सेग्रिगेशन ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इज फर्स्ट स्टेप्स इन इन्शुरिंग द सक्सेस ऑफ द वेस्ट टू एनर्जी प्लांट्स. बेसिकली अर्धा पॅसेज त्याच्यावरच आहे. सेग्रिगेशन आणि वेस्ट टू एनर्जी कुठे आहे त्याच्यावरच आहे. तर सध्या आपण हे ऑप्शन ठेवू. आपण आहेच हे आन्सर असं नाही म्हणू, पण तुझं बघू. द बायोडिग्रेडेबल कंपोनंट ऑफ इंडियाज म्युनिसिपल सॉलिड वेस्ट इज नॉट ॲडिक्वेट टू प्रोव्हाइड एनर्जी फ्रॉम द वेस्ट एफिशियंट. हे आहे का असं काही? याच्यात काहीच नाही. असं लिहून नाही की भाई कमी आहे जास्त आहे, आपल्या एनर्जीसाठी हे कमी पडत आहे जास्ती पडत आहे, असं कुठंच लिहून नाही आहे. हे आपण डिलीट केलं, हे डिलीट केलं, हे डिलीट केलं. दिस इज द आन्सर. मधातला पूर्ण हा पॅराग्राफ याच्यावरच आहे, सेग्रिगेशन आणि सॉलिड वेस्ट. आता याच्यातही थोडासा प्रॉब्लेम आहे. काही इन्स्टिट्यूटने हे आन्सर दिलेलं आहे. ॲज पर युअर गेस, मोस्ट आयडियल वे ऑफ जनरेटिंग म्युनिसिपल सॉलिड वेस्ट. आता इथे मेजर सोल्युशन लिहून आहे, तर बहुतेक म्हणून त्यांनी असं लिहिलं असेल की ती एक मोस्ट आयडियल वे आहे. पण जनरली हे मोस्ट हे आन्सर नसतात. तर बऱ्याच आता सी आणि बीमध्ये कन्फ्युजन आहे बेसिकली हेच आहे. पण मी जर मार्क केलं असतं तर मी हे केलं असतं. ठीक आहे ना. हे थोडं जनरल स्टेटमेंट याच्यापेक्षा मोस्ट आयडियल वे वगैरे नाही. Based on the above passage, following assumptions have been made. Organic farming is inherently unsafe for both farmers and consumers. हे सोडून द्या. हा GS3चा टॉपिक, म्हणजे सॉरी तुम्ही MPSC आहे ना, म्हणजे हा परत इकॉनॉमी ॲग्रिकल्चर रिलेटेड टॉपिक आहे. ॲग्रिकल्चर तुम्हाला असेलच. ऑर्गॅनिक फार्मिंग इज इनहरंटली अनसेफ फॉर बोथ फार्मर्स अँड कन्झ्युमर्स. काय वाटतं स्टुडंट? रॉंग आहे. अनसेफ ऑर्गॅनिक फार्मिंगचं एवढं प्रमोशन होतं आहे आणि अनसेफ म्हणत आहे. फार्मर्स अँड कन्झ्युमर्स नीड टू बी एज्युकेटेड अबाउट इको फ्रेंडली फ्रूट्स. हे थोडंसं जनरल वाटतं आपल्याला. हे राईट आन्सर असतं. म्हणजे पहिलं तर रॉंगच आहे. हेही गेलं, हेही गेलं. हे दुसरंच बघायचं आपल्याला, चेक करायचं एकदा. देर इज अ क्लेम दॅट ऑर्गॅनिक फार्मिंग इज इनहरंटली सेफर अँड हेल्थियर. The reality is that because of organic farming industry is still young and not well regulated in India, farmers and consumers alike are not only confused about what products are best for them, but sometimes use products in the ways they could harm them as well. बघा, ऑर्गॅनिक फार्मिंगचा पुरा पॅसेज आहे. पहिले काय म्हटलं आहे? ऑर्गॅनिक फार्मिंग इज इनहरंटली सेफर अँड हेल्थियर. हा क्लेम आहे. म्हणजे आपण जनरली असा एक म्हणजे धारणा आहे आपल्यात की ऑर्गॅनिक फूड इज अ बेटर फूड दॅन केमिकली ग्रोन फूड किंवा फर्टिलायझर्स वगैरे यांनी जाण्यापेक्षा ऑर्गॅनिक फूड इज द बेटर फूड. हा एक क्लेम आहे. पण याचा अर्थ असा नाही होत की
दे आर अनसेफ. त्यामुळे ते स्टेटमेंट रॉंगच आहे पहिलं. द रिॲलिटी इज दॅट बिकॉज ऑर्गॅनिक फार्मिंग इंडस्ट्री इन इंडिया इज स्टील यंग अँड नॉट वेल रेग्युलेटेड इन इंडिया. म्हणजे सध्या यंग आहे, रेग्युलेशन नाही आहे इंडियामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल. फार्मर्स अँड कन्झ्युमर्स अलाइक आर नॉट ओनली कन्फ्युज्ड अबाउट व्हॉट प्रॉडक्ट्स आर बेस्ट फॉर देम. म्हणजे बेसिकली फार्मर्स अँड कन्झ्युमर्स यांना माहितीच नाही, दे आर नॉट वेल अवेअर अबाउट व्हॉट प्रॉडक्ट्स आर बेस्ट फ्रॉम देम. हे बघा सरळ म्हटलं आहे, नीड्स टू बी एज्युकेटेड अबाउट इको फ्रेंडली फूड. इथेच आन्सर आलं, इथूनच आपण पॅराग्राफ सोडू शकतो, वाचायची गरज नाही खाली. सरळ सरळ म्हटलं इथे, दे आर नॉट कन्फ्युज अबाउट व्हॉट प्रॉडक्ट्स आर बेस्ट फॉर देम, नीड्स टू बी एज्युकेटेड. ठीक आहे, दिस इज द आन्सर बी. वाचायची गरजच नाही खाली. सेम पॅसेज आहे का, आता वाचायची गरज आहे म्हणून म्हटलं एकदा बघत जा की 2 क्वेश्चन आहे का पॅसेज की एक आहे. जर 2 असतील तर तुम्हाला पूर्ण एकदा व्यवस्थित वाचावं लागेल पॅराग्राफ. ठीक आहे, समोर येऊ आपण. अलाइक आर नॉट ओनली कन्फ्युज अबाउट व्हॉट प्रॉडक्ट्स आर बेस्ट फॉर देम बट समटाइम्स यूज प्रोडक्ट इन द वेज दॅट कुड हार्म देम ॲज वेल. ठीक आहे ना, म्हणजे जर एज्युकेशन नसेल त्यांच्याकडे तर ते कसं काय वापरायचं त्यांना माहीत नाही, ते स्वतःलाच हार्म करू शकतात. फॉर एक्झाम्पल, सिन्स ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आर डिफिकल्ट टू ऑप्टेन ऑन अ लार्ज स्केल इन इंडिया, फार्मर्स ऑफन यूज फार्मलँड मॅन्युअर विच मे कंटेन टॉक्सिक केमिकल्स अँड हेवी मेटल्स. आता मॅन्युअर डायरेक्टली यूज करायचं की नाही हे पण एज्युकेशन नाही आपल्याकडे सध्या. फार्मर्सला माहीत नाही, आपल्यालाही माहीत नाही, फार्मर्स सोडा. तर डायरेक्टली ते यूज करणंही बेकार होऊ शकतात, त्यात काही मेटल्स वेटल्स काय येऊ शकतात. ठीक आहे, ते पण बरोबर नाही आहे. सर्टन प्लांट स्प्रेज सच एज दतुरा फ्लॉवर अँड लिव्ह स्प्रे हॅव अन एलिमेंट कॉल्ड ॲस्ट्रोपाइन. ठीक आहे, असेल. इफ इट इज नॉट अप्लाइड मच अँड वेन इट यूज आर वेल रिसर्च अँड रेग्युलेटेड. म्हणजे काही प्रॉब्लेम्स आहे आणि तुम्हाला वेल रिसर्च अँड रेग्युलेटेड अप्रोच ठेवा लागणार आहे. बेसिकली हा अर्थ आहे. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल एक धारणा आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगबद्दल फार्मर आपल्याकडे नॉलेज थोडंसं कमी आहे. मग एक्झाम्पल दिलं त्याच्यात कसं कमी आहे आणि मग त्याचं सांगितलं की कसं तुम्ही अप्रोच व्हायला पाहिजे, एक वेल रिसर्च पद्धतीने अप्रोच व्हायला पाहिजे. आता बघा काय म्हटलं आहे, रॅशनल एक मेसेज कन्वेड बाय द ऑथर. इन इंडिया ऑर्गॅनिक फार्मिंग शुड नॉट बी प्रमोटेड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर कन्व्हेन्शनल फार्मिंग. हा मेसेज आहे का पॅराग्राफचा? नाही आहे, सरळ. देर आर नो सेफ ऑर्गॅनिक अल्टरनेटिव्स टू केमिकल फर्टिलायझर्स. हा पण मेसेज नाही पॅराग्राफचा आणि बेसिकली हे रॉंग आहे स्टेटमेंट. जर आपण पॅराग्राफ नाही वाचलं तर हे स्टेटमेंट रॉंग होऊ शकतं. इन इंडिया फार्मर्स नीड्स टू बी गायडेड अँड हेल्प टू मेक देअर ऑर्गॅनिक फार्मिंग सस्टेनेबल. ठीक आहे, हे सध्याचं आपण ए आणि सीमध्ये सध्या कन्फ्युजन समजू आपण. द एम ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग शुड नॉट टू जनरेट ह्यूज प्रॉफिट्स ॲज देअर इज नो ग्लोबल मार्केट फॉर इट्स प्रॉडक्ट. कुठेच मेन्शन नाही ग्लोबल मार्केटचा प्रॉफिटच्यावर काही मेन्शन नाही. ए आणि सीमध्ये कन्फ्युजन आहे. आता सगळ्यात प्लेन स्टेटमेंट कोणतं आहे ते मार्क करायचं, संपला विषय. कोणतं प्लेन स्टेटमेंट आहे? सी प्लेन स्टेटमेंट आहे. शुड नॉट बी प्रमोटेड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर. अच्छा, हे रॉंग स्टेटमेंट आहे, सॉरी. ऑप्शन तर सीच आहे, सी उरला आहे. ठीक आहे, मला कन्फ्युजन झालं. एकच उरला, बाकी तिने आपण एलिमिनेट करून टाकले. याच्यात आहे का 2? नाही आहे. आता बघा, विचारतो अबाऊ अजम्पन्स आर व्हॅलिड. तर सध्या थांबू. टू इम्प्लिमेंट द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, माहिती आहे SDGs, अँड टू अचीव झिरो हंगर गोल. पहिलाच गोल आहे बहुतेक. मोनोकल्चर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आर इनएव्हिटेबल इवन इफ दे डू नॉट ॲड्रेस मालन्यूट्रिशन. मोनोकल्चर माहिती आहे काय? नाही माहिती नसेल समजा तरी मला सांगा. टू इम्प्लिमेंट SDG अँड झिरो हंगर तर आपल्याला कळत आहे, झिरो हंगर गोल, हंगर असला पाहिजे, हा गोल आहे. तर मोनोकल्चर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आर इनएव्हिटेबल म्हणजे दुसरं गत्यांतर नाही, दुसरा उपाय नाही आहे. इनएव्हिटेबल इवन इफ दे डू नॉट ॲड्रेस द माल न्यूट्रिशन प्रॉब्लेम. म्हणजे मोनोकल्चर ॲग्रिकल्चर माल न्यूट्रिशनला बढावा देत आहे. हे झालं इथून. जर आपण याचं मिनिंग काढलं तर मोनोकल्चर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आर इनएव्हिटेबल इवन इफ दे डू नॉट ॲड्रेस माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशनला ते ॲड्रेस करत नाही आहे मोनोकल्चर ॲग्रिकल्चर. ठीक आहे, म्हणजे माल न्यूट्रिशन ॲड्रेस करत नाही आहे तरी पण तेच आपण करणार आहोत जर हे आपल्याला अचीव करायचं आहे असं म्हणणं आहे या सेंटेन्सचं. हे सेंटेन्स आज चूक आहे की बरोबर आहे? आता हे सरळ निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. दिस विल बी रॉंग स्टेटमेंट. एवढं निगेटिव्ह स्टेटमेंट कधीच आन्सर होऊ शकत नाही. म्हणजे मोनोकल्चर प्रॅक्टिस तुम्हाला करायचंच आहे जरी ते माल न्यूट्रिशन असो काही असो. हेच म्हणणं आहे स्टेटमेंट. दिस इज नॉट द राईट आन्सर. डिपेंडन्स ऑन फ्यू क्रॉप्स हॅज निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस फॉर ह्युमन हेल्थ अँड इकोसिस्टम. मोनोकल्चर म्हणजे काय? जर एका ॲग्रिकल्चर लँडफिल्डमध्ये तुम्ही सतत
एकच एक क्रॉप राहत गेले, व्हीटच व्हीट, तर लँडची फर्टिलिटी प्रोडक्टिव्हिटी सगळी कमी होऊन जाईल. रोटेशन क्रॉप रोटेशनमध्ये करावं लागतं, पल्सेस लावावं लागतात, ते नायट्रोजन फिक्सेशन होतं पल्सेसनी वगैरे, तर लँड ही फर्टाईल होत राहतं. बेसिकली क्रॉप रोटेशन करायला पाहिजे. पॉलिकल्चर इज द फेवर्ड ऑप्शन. मोनोकल्चर कधीच नाही करत आपण, ठीक आहे ना. मोनोकल्चर केलं तर लँड फर्टिलिटी पण जाईल आणि एकच एक क्रॉप जर आपण जनरेट केला तर दॅट विल नॉट ॲड्रेस द माल न्यूट्रिशन सिच्युएशन ऑल्सो. व्हीट आणि राईसच करत राहिलो दॅट विल नॉट ॲड्रेस माल न्यूट्रिशन, ठीक आहे. तर ते आहे मोनोकल्चर. आता डिपेंडन्स ऑन फ्यू क्रॉप्स, तेच माल मोनोकल्चर झालं. डिपेंडन्स ऑन फ्यू क्रॉप्स हॅज निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस फॉर ह्युमन हेल्थ अँड इकोसिस्टीम. हे वाटतंय बरोबर आहे. आता एवढं डिस्कस केल्याच्या बरोबर हे बरोबर स्टेटमेंट आहे. गव्हर्नमेंट पॉलिसीज रिगार्डिंग फूड प्लॅनिंग नीड टू इन्कॉर्पोरेट न्यूट्रिशनल सिक्युरिटी. म्हणजे हे फॅक्च्युअली तुम्हाला राईट वाटतं का रॉंग वाटतं हे सोडा, हे विचारत आहे मी. गव्हर्नमेंट पॉलिसी रिगार्डिंग फूड प्लॅनिंग नीड टू इन्कॉर्पोरेट न्यूट्रिशनल सिक्युरिटी. म्हणजे गव्हर्नमेंट प्लॅनिंगमध्ये न्यूट्रिशनल सिक्युरिटीला ॲड्रेस केलंच पाहिजे. दिस इज द ट्रुथ. म्हणजे 2 आणि 3 तर जवळपास आहे, एक नाही आहे. आता एक मी नाही म्हटलं, सरळ आपले 2 ऑप्शन तर कटले, ते 2च राहिले आहे. आता तसं तर 2 आणि 3 म्हटलं तर ऑप्शन डायरेक्ट बी, आपण वाचलंच नाही अजून काही. चौथा, फॉर द प्रेझेंट मोनोकल्चर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस फार्मर रिसीव्ह सबसिडीज इन व्हेरियस वेज अँड द गव्हर्नमेंट therefore they do not tend to consider the crop diversity. हे स्टेटमेंट फॅक्च्युअली करेक्ट स्टेटमेंट आहे. आता मॅक्सिमम MSP माहिती आहे तुम्हाला? MSP देतं गव्हर्नमेंट. MSP कॉन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला? नाही माहीत. म्हणजे जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया फार्मरकडून घेतात राईस, व्हीट वगैरे, जवळपास 23 क्रॉप्सची एक लिस्ट असते जी खरीप सीजनच्या आधी गव्हर्नमेंट डिस्प्ले करते की या हे रेट्स आहे. गव्हर्नमेंट तुम्हाला जर प्रायव्हेट प्लेअरनी तुमच्याकडून नाही घेतलं तर गव्हर्नमेंट या रेटवर तुमच्याकडून घेईल, ठीक आहे. तर ते आहे मिनिमम सपोर्ट प्राईस MSP. तर बेसिकली तेच म्हणणं आहे इथे. आता गव्हर्नमेंट काय करते, 23 क्रॉप्स आहे तिथे मेन्शन आपल्या सिस्टीममध्ये, म्हणजे त्या MSPच्या याच्यात. आता हा एक तर इकॉनॉमिकचा सब्जेक्ट, ॲग्रिकल्चर सब्जेक्ट तुम्हाला असायला पाहिजे. मला माहीत नाही MP सिलेबस काय आहे, ठीक आहे. बेसिकली याच्यावरून येईल हे आन्सर, पण जर मी नाही वाचलं तर ती गोष्ट सांगत आहे, ठीक आहे. तर गव्हर्नमेंट काय करतं, 23 क्रॉपला ते प्रॅक्टिकली म्हणजे ते देतच नाही MSP. ते फक्त राईस आणि व्हीटलाच देतात आहे. सगळे तुम्ही FCIचे गोडाऊन बघा, मॅक्सिमम राईस आणि व्हीटनीच भरलेले आहे. तर गव्हर्नमेंटच प्रमोट करत आहे मोनोकल्चरला इन इनडायरेक्ट वे. ते म्हणत नाही असं की मोनोकल्चर करा, पण ते पैसाच फक्त राईस आणि व्हीटला देत आहे, बाई कोणाला देतच नाही. आता हे तुमच्या करंट अफेअर्स इकॉनॉमीमध्ये या गोष्टी येतात, ठीक आहे. फ्रॉम मोनोकल्चर प्रॅक्टिसेस फार्मर्स रिसीव्ह सबसिडीज इन व्हेरियस वेज अँड गव्हर्नमेंट ऑफर्स लिमिटेड प्राइसेस फॉर ग्रेन्स अँड देअरफॉर दे नॉट टेंड टू कन्सिडर द क्रॉप डायव्हर्सिटी. आता गव्हर्नमेंटच जर फक्त पैसा 1-2 क्रॉपला देणार असेल तर फार्मरकडे काही इन्सेंटिव्हच नाही आहे क्रॉप डायव्हर्सिफाय करायला. तर हे स्टेटमेंट करेक्टच आहे, ठीक आहे. आता आपले कोणते ऑप्शन, हे आणि हे चुकलं, 2 आहे आपल्याकडे. आता चौथा आपला इथून एलिमिनेट करायचा आहे, म्हणजे जर एलिमिनेट होत असेल तर हे 2 तर करेक्टच आहे. यू कॅन गो विथ 2 and 3. जर तुमच्याकडे घाई असेल, वेळ नसेल तर तुम्ही सरळ 2 and 3 जाऊ शकता, ठीक आहे ना. कारण की असा कोणता ऑप्शनच नाही आहे, 2, 3, 4 असा ऑप्शनच नाही आहे. 2 and 3 तर करेक्टच आहे. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर आता एकदा वाचून घ्या वेळ असेल तर. फूड कन्झम्पशन पॅटर्न्स हॅव चेंज सबस्टॅन्शियली इन इंडिया ओव्हर पास्ट फ्यू डिकेड्स. कन्झम्पशन पॅटर्न तर चेंज झालाच आहे. दिस हॅज रिझल्टेड इन डिसअपिअरन्स ऑफ मेनी न्यूट्रिशियस फूड सच ॲज मिलेट्स. while food grains production has increased over 5 times since independence, it has not sufficiently addressed the issue of malnutrition. आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या 11वी-12वीच्या इकॉनॉमीच्या पुस्तकात आहे. कसं पहिले बऱ्यापैकी क्रॉप डायव्हर्सिफिकेशन होतं, कसे मिलेट्स पण घ्यायचे लोक, म्हणजे गव्हर्नमेंट मिलेट्स घेत होती. आता फक्त राईस आणि व्हीटवरच काम झालं, बाकी कोणी काही घेत नाही. तर वाईल फूड ग्रेन्स प्रोडक्शन हॅज इन्क्रीज ओव्हर 5 टाइम्स. बिलकुल आता एक्सपोर्ट लेवलवर झालेलं आहे, आपण एक्सपोर्ट करतोय राईस व्हीट वगैरे. पण इट हॅज नॉट सफिशियंटली ॲड्रेस द इश्यू ऑफ मालन्यूट्रिशन. मालन्यूट्रिशन ॲड्रेस करत नाही आहे. फक्त 2 क्रॉपच्या भरोश्यावर आपण न्यूट्रिशन सिक्युअर करू शकत नाही. फॉर लॉंग ॲग्रिकल्चर सेक्टर फोकस्ड ऑन इन्क्रीजिंग फूड प्रोडक्शन, पर्टिक्युलरली स्टेपल्स म्हणजे राईस व्हीट, which led to lower production and consumption of indigenous traditional crops, fruits, other vegetables, impacting food nutrition security in the process. जवळपास तेच पुन्हा त्यांनी रिपीट केलं की गव्हर्नमेंटच्या या पॉलिसीजमुळे जे लोकल क्रॉप्स आहे त्यांना भाव भेटत नाही आहे. काही फार्मर्सला इन्सेंटिव्ह नाही आहे की तुम्ही काही वेगळं करा. ते जे पैसा गव्हर्नमेंट देतात त्याच्याच मागे तेही लागले, ठीक आहे ना. दिस इम्पॅक्टेड द फूड अँड न्यूट्रिशन सिक्युरिटी इन दिस प्रोसेस.
Further, intensive monoculture agriculture practices can perpetuate the food and nutritional security problems and by degenerating the quality of land, water, food derived through them. ठीक आहे, सोडा. आता मला सांगा 2, 3, 4 ऑप्शन असतात तर इथे कन्फ्युजन असतं थोडंसं. आता बघा, डिपेंडन्स ऑन फ्यू क्रॉप्स हॅव निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस ऑन ह्युमन हेल्थ अँड इकोसिस्टम. हे तर इथे क्लिअर लिहूनच आहे. ठीक आहे, काही असं आपल्याला इन्फॉर करायची गरज नाही, सरळ सरळ लिहून. गव्हर्नमेंट पॉलिसी रिगार्डिंग फूड प्लॅनिंग नीड्स टू बी इन्कॉर्पोरेट, हे तर आहेच. बेसिकली आपला आन्सर 2 and 3 आहे, कारण 2, 3, 4 ऑप्शन असतात तर थोडंसं कन्फ्युजन वाढलं असतं. पण तरीही आपण 2 and 3 मार्क केलं असतं. हे थोडंसं पुन्हा स्पेसिफिकेशनमध्ये चाललं आहे. दिस इज नॉट द मेसेज ऑफ द पॅराग्राफ. न्यूट्रिशनल सिक्युरिटीवर आहे पॅराग्राफ. ठीक आहे. ग्लोबल वॉर्मिंग इज कॉजिंग स्प्रिंग टू कम अर्ली अँड फॉर लॉंगर ड्युरेशन. अर्ली स्प्रिंग्स अँड लॉंगर पिरियड ऑफ स्प्रिंग इज नॉट गुड फॉर बर्ड पॉप्युलेशन. आता जर तुमचा जॉग्रफी हा स्ट्रॉंग पॉईंट असेल तर तुम्हाला माहीत असू शकेल की क्लायमेट चेंजमुळे सीझनवर काय इफेक्ट पडत आहे. तर तुम्ही डायरेक्टली हा क्वेश्चन मार्क करू शकता. म्हटलं तुम्हाला GSचं नॉलेज जर इथे तुम्ही वापराल तर तुम्हाला पॅसेज काही थोडे पॅसेज 1-2 पॅसेज असे येतील की तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. एक जुना पेपर आहे, त्यात फंडामेंटल नाही, त्यात कोणता पेपर, फ्रीडम ऑफ कोणत्याही कॉन्स्टिट्यूशन बेसवर एक पॅराग्राफ आलेला आहे. जर तुमचं कॉन्स्टिट्यूशनवर होल्ड असेल तुम्हाला पॅराग्राफ वाचायची गरजच नाही, तुम्ही सरळ क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणून त्या केसमध्ये आपण डायरेक्ट जाऊ शकतो विदाऊट रिडिंग द पॅसेज. आता ग्लोबल वॉर्मिंग इज कॉजिंग स्प्रिंग टू कम अर्ली अँड फॉर लॉंगर ड्युरेशन. स्प्रिंग काय माहिती आहे? नाही माहीत ना, सोडा ना, मग सोडा, आपण काहीच करू शकत नाही, वाचाच लागलं आपल्याला. सायंटिस्ट स्टडीड द वर्नल विंडो. आता वर्नल विंडो काय आहे हा थोडासा प्रॉब्लेम आहे ना. बघा, माझा ऑप्शनल जॉग्रफी आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे, जरुरी नाही की माहीतच राहील. वर्नल विंडो काय पण आपल्याला माहीत करायची गरजच नाही आहे, म्हणजे बहुतेक नसावी. आपण पॅराग्राफ वाचू एकदा. लिहूनच आहे वर्नल विंडो काय. सायंटिस्ट स्टडी द वर्नल विंडो दॅट इज हायपर ट्रान्झिशन फ्रॉम विंटर टू ग्रोईंग सीझन टू द ग्रोईंग सीझन. ग्रोईंग सीझन म्हणजे कोणता सीझन? मेजर आपल्याकडे कोणता ग्रोईंग सीझन असतो? खरीप की रबी? खरीप असतो. म्हणजे कोणता? समरवाला. हे बघा, 2च सीझन आहे मेजरली, समर अँड विंटर. रेनी सीझन हा समरचाच पार्ट आहे. तर बेसिकली काय म्हटलं त्यांनी, वर्नल विंडो म्हणजे काय? ट्रान्झिशन पिरियड फ्रॉम विंटर टू द ग्रोईंग सीझन, म्हणजे विंटर टू खरीफ. दिस इज वर्नल विंडो. मला माहीत करायची गरज नव्हती, इथेच लिहून. दे फाउंड दॅट द वार्मर विंटर्स विथ लेस स्नो रिझल्टेड इन अ लॉंगर लॅग टाईम बिटवीन स्प्रिंग इव्हेंट्स अँड अ मोर प्रोट्रॅक्टेड वर्नल विंडो. हा थोडासा कठीण पॅराग्राफ आहे, आय विल अग्री विथ यू. दे फाउंड दॅट द वार्मर द विंटर्स विथ लेस स्नो रिझल्टेड इन अ लॉंगर लॅग टाईम बिटवीन स्प्रिंग इव्हेंट्स. आता स्प्रिंग म्हणजे काय? स्प्रिंग म्हणजे एक ऑटोमॅटिक स्प्रिंग आहे. आता मराठीत काय म्हणतात आता मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे. जो विंटर आणि समरच्या मधात जो येईल, फेब्रुवारी मार्चमध्ये, होळीच्या मधात, काय म्हणतात त्याला? वसंत म्हणतात. आता स्प्रिंग तेच म्हणत आहे. स्प्रिंग आणि ऑटममध्ये काय फरक आहे तेच म्हणत आहे. स्प्रिंग म्हणजे तो सीझन. आता स्प्रिंग तुम्ही अंदाजा लावू शकता की यांनी काय म्हटलं, ट्रान्झिशन पिरियड फ्रॉम विंटर टू ग्रोईंग सीझन, म्हणजे त्यातलाच मधातला स्प्रिंग आहे. ठीक आहे, जर माहिती नसेल तरी तुम्ही अंदाजा लावू शकता पॅराग्राफमधून. आणि जो समर टू विंटरच्या मधात तो झाला ऑटम. दे फाउंड दॅट द वार्मर द विंटर्स. आता विंटर जर वार्म झाले, बेसिकली स्प्रिंग काय करतात? आता टेम्परेचर कमी आहे आणि हळूहळू टेम्परेचर वाढतं ना समरकडे, तर बेसिकली स्प्रिंग हा सीझन आहे जो एलॉंगेट होईल, टेम्परेचर ट्रान्झिशनली वाढेल समरकडे. दॅट इज कॉल्ड अ स्प्रिंग. आता कसं आहे, आता यांनी काय म्हटलं आहे, जर विंटर्स वार्म असतील तर स्प्रिंग लवकर येईल की लेट येईल? आता काय होईल? स्प्रिंग लवकर येईल ना. ठीक आहे, त्यांनी तेच म्हटलं. आता बघा, फाउंड दॅट द वार्मर विंटर्स विथ लेस स्नो रिझल्टेड इन अ लॉंगर लॅग टाईम बिटवीन स्प्रिंग इव्हेंट्स अँड अ मोर प्रोटेक्टेड वर्नल विंडो. स्प्रिंग आणि त्या ग्रोईंग सीझनच्या मध्ये लॅग टाईम खूप जास्ती वाढला, कारण की स्प्रिंग लवकर येत आहे. ठीक आहे, तेच म्हणणं आहे. आता बघा, ग्लोबल वॉर्मिंग इज कॉझिंग स्प्रिंग टू कम अर्ली, हेच होत आहे. दिस ऑप्शन इज राईट. आणि काय म्हटलं, अर्ली स्प्रिंग अँड लॉंगर पिरियड ऑफ स्प्रिंग इज नॉट गुड फॉर बर्ड पॉप्युलेशन. आता ठीक आहे, बर्ड पॉप्युलेशन कुठे आहे का इथं बघू. दिस चेंज इन द स्प्रिंग टाइम टेबल
बघा हे तुम्हाला खूप काही कळून घ्यायची गरज नाही आहे. इथे फक्त एवढं म्हटलं ग्लोबल कॉझिंग स्प्रिंग टू कम अर्ली. यात जर तुम्हाला कळलं की स्प्रिंग अर्ली येत आहे, बस त्याच्या भरोशावर तुम्ही तो पहिला ऑप्शन मार्क करू शकता. आणि याच्यावरून कळत आहे लॉंगर लाईफ टाईम बिटवीन स्प्रिंग इव्हेंट. आता वॉर्मर विंटर्स आहेत तर तुम्ही लॉजिक लावू शकता की स्प्रिंग म्हणजे लवकर येत आहे. तो ग्लोबल वॉर्मिंग इज कॉझिंग स्प्रिंग टू कम अर्ली. पहिला ऑप्शन करेक्ट झालं. आता बर्ड पॉप्युलेशन. दिस चेंज इन द स्प्रिंग टाइम टेबल हॅज इकॉलॉजिकल सोशल इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस. ठीक आहे, फॉर ॲग्रिकल्चर, फिशरीज अँड टुरिझम. आता सध्या तर इथे बर्ड काही मेन्शन नाही आहे. ॲज द आईस मेल्ट्स अर्लियर द बर्ड्स डोंट रिटर्न, कॉझिंग अ डिले और लेंथनिंग अन स्प्रिंग टाइम इकॉलॉजिकल इव्हेंट्स. त्याच्यावरून काय कळत आहे हे पहा. हा बहुतेक दुसरा पॅराग्राफ आहे जो थोडा टफ आहे. ठीक आहे ना. आता काय होतं, विंटरमध्ये नॉर्मली बर्ड मायग्रेट करतात थोड्याशा नॉर्मल टेम्परेचरच्या झोनमध्ये आणि मग वापस जातात. आता त्यांनी काय म्हटलं आहे, ॲज द आईस मेल्ट्स अर्लियर द बोट्स डोंट रिटर्न अँड कॉजेस अ डिले और लेंथनिंग द स्प्रिंग टाइम इकॉलॉजिकल इव्हेंट्स. म्हणजे स्प्रिंग इव्हेंट एवढा लांब आहे की बर्ड्स वापसच चालले नाही आहे. पॉप्युलेशन कमी होण्याचा का पॉप्युलेशन वाढायचा संबंध आहे इथे. ठीक आहे ना. बर्ड्स आर नॉट रिटर्निंग बॅक. म्हणजे पॉप्युलेशन वाढत आहे, कमी नाही होत आहे. स्प्रिंग जेवढा लांब होईल तेवढा बर्ड्स मायग्रेट होतील, तेवढे ते वापस जाणार नाही, ते खूप डिलेनी वापस जातील. ठीक आहे ना. तेच म्हटलं इथे ॲज आईस मेल्ट्स अर्लियर बर्ड्स डोंट रिटर्न. डोंट रिटर्न म्हणजे काय, पॉप्युलेशन वाढत आहे, वाढत नाही आहे पण कमी पण नाही होत आहे. इथे कुठेच असं मेन्शन नाही की पॉप्युलेशन कमी होत आहे. अर्ली स्प्रिंग अँड लॉंगर पिरियड ऑफ स्प्रिंग इज नॉट गुड फॉर बर्ड पॉप्युलेशन. आता जर मी पॅसेज नाही वाचला तर हे ऑप्शन आपल्याला करेक्ट वाटू शकतं, कारण क्लायमेट चेंज, बर्ड पॉप्युलेशन आहे, पण याच्यात असं काही मेन्शन नाही आहे. त्याच्यामुळे याच्यातही पुन्हा कन्फ्युजन आन्सर कीजमध्ये. इथे काही जणांनी आन्सर 1 मारला आहे, काही जणांनी C मारला आहे. ठीक आहे ना. त्याच्यात जोपर्यंत आयोग काही करत नाही, पण इथे असं कुठे असं डायरेक्टली मेन्शन होत नाही की पॉप्युलेशनसाठी हे बॅड आहे म्हणून. असं काही इथे डायरेक्टली मेन्शन होत नाही. मोस्ट प्रॉबेबली UPSC हेच म्हणेल ऑप्शन आहे. पण आता बघू ते काय म्हणतात. हा डिफिकल्ट आहे मानतो मी, काही त्यात डाऊट नाही आहे. पण एक्झॅक्ट तुम्ही हे तर कॅल्क्युलेट करू शकता. हे तर तुमचं निघालंच आन्सर, एवढं तर करू शकता. तर हे जर निघालं 2 ऑप्शन ते लिमिट झाले, 2 पैकी 1 तर तुम्हाला चान्स घ्यायचाच आहे. 25 ते 25 सॉल्व्ह करायचेच आहे, नो मॅटर वॉट. इज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट रिफ्लेक्ट द मोस्ट लॉजिकल. सेम क्वेश्चन वाचायची गरजच नाही, तसा तसा असतो. अँड एनहान्स्ड एफिशियन्सी ऑफ यूज ऑफ नायट्रोजन इज इम्परेटिव्ह फॉर बोथ फूड प्रोडक्शन अँड एन्व्हायरमेंट. ठीक आहे. 16. प्रोडक्शन ऑफ सिंथेटिक नायट्रोजन फर्टिलायझर्स कॅन नॉट बी स्टॉप ॲज इट विल ॲडव्हर्सली अफेक्ट द ग्लोबल फूड सिक्युरिटी. हे फॅक्च्युअल स्टेटमेंट आहे, करेक्ट स्टेटमेंट आहे का? काय वाटतं तुम्हाला वाचून? मॅक्सिमम प्रोडक्शन जे सुरू आहे आता ते केमिकल फर्टिलायझरच्या भरोश्यावर सुरू आहे. ते जर आपण थांबवलं तर ग्लोबल फूड सिक्युरिटीला मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे तर त्यात काही डाऊट नाही आहे. अल्टरनेटिव्स टू क्रॉप दॅट रिक्वायर एक्सेस ऑफ नायट्रोजन शुड बी आयडेंटिफाईड अँड कल्टिवेटेड. ठीक आहे, हेही राईट आहे. कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर युझिंग सिंथेटिक फर्टिलायझर शुड बी रिप्लेस्ड विथ ॲग्रोफॉरेस्ट्री, ॲग्रोसिस्टम अँड ॲग्रिकल्चर. त्यातलं एक युनिट होत नाही आपल्याकडून, वाचावंच लागेल पूर्ण. ठीक आहे ना. पण एकदा तुम्ही ऑप्शन वाचले ना तर तुम्ही पॅराग्राफिक त्याच टोनमध्ये वाचायला लागतात. लिंक होते तुमचं की हे वाचलं होतं तुम्ही कुठेतरी, परत तुम्ही ऑप्शन आणि एखादी ऑप्शन एलिमिनेट होऊन जाईल तुमच्या पहिल्या दुसऱ्या लाईनमध्येच. असं होऊ शकतं. आता बघा, ग्लोबल ॲनालिसिस ऑफ नायट्रोजन यूज एफिशियन्सी. तेव्हा नायट्रोजन मेन रॉ मटेरियल फर्टिलायझरसाठी यूज करतात. ठीक आहे ना. हे तुम्हाला याच्यावरून कळलं असेल. ते नायट्रोजन फर्टिलायझर मेजर रॉ मटेरियल नायट्रोजन आहे. ग्लोबल ॲनालिसिस ऑफ नायट्रोजन यूज एफिशियन्सी. आता नायट्रोजन यूज एफिशियन्सी काय आहे? अ मेजर ऑफ अमाऊंट ऑफ नायट्रोजन अ प्लांट टेक्स into grow versus what is left behind as pollution. म्हणजे समजा 10 युनिट नायट्रोजन प्लांटला दिलं, त्यातलं 8 त्यांनी वापरलं, 2 एमिट केलं ॲज रेडिएशन्स, म्हणजे ॲज गुड ॲज पोल्युशन. तर त्याची एफिशियन्सी काय झाली? 80%. 10 पैकी 8 त्यांनी कन्झ्युम केलं ना, 80% एफिशियन्सी झाली. तेच म्हणणार आहे मेजर ऑफ अमाऊंट ऑफ नायट्रोजन अ प्लांट टेक्स टू ग्रो अँड व्हॉट इज लेफ्ट बिहाइंड वर्सेस व्हॉट इज लेफ्ट बिहाइंड ॲज पोल्युशन. says that using too much fertilizers will lead to increased pollution of waterways and the air. ठीक है. Currently the global average of nitrogen use efficiency approximately 0.4. ठीक है, meaning 40% of total nitrogen added to cropland goes into harvested crop while 60% lost in the environment. हे इथेच त्यांनी एक्झाम्पल देऊन ठेवलेलं एफिशियन्सीचं कसं आहे. ग्लोबल ॲव्हरेज आहे 40%. प्लांट 40% अब्झॉर्ब करतात, 60% एमिट करतात.
More than half of the world's population is nourished by food grown with fertilizers containing synthetic nitrogen, which is needed to produce the high crop yield. Basically the second statement लिहिला त्यांनी ते. Plants take nitrogen they need to grow and the excess is left in the ground, water and air. परत तेच रिपीट होत आहे की एफिशियन्सीच रिपीट होत आहे सगळं काही. ठीक आहे ना. दिस रिझल्ट्स इन सिग्निफिकंट एमिशन्स ऑफ नायट्रस ऑक्साईड, अ पोटंट ग्रीन हाऊस गॅस अँड ओझोन डिप्लिटिंग गॅस. हे माहिती तुम्हाला ग्रीन हाऊस गॅस आणि ओझोन डिप्लिटिंग गॅसमध्ये काय कन्फ्युजन आहे? हां, जो ओझोनला डिप्लीट करतो तो ओडीएस आणि जो ग्रीन हाऊस इफेक्ट क्लिअर करतो, जो टेम्परेचर वाढवतो तो आहे ग्रीन हाऊस गॅस. दिस रिझल्ट्स इन सिग्निफिकंट एमिशन्स ऑफ नायट्रस ऑक्साईड, अ पोटंट ग्रीन हाऊस गॅस आणि ओझोन डिप्लिटिंग गॅस अँड अदर फॉर्म्स ऑफ नायट्रोजन पोल्युशन इन्क्लुडिंग युट्रोफिकेशन ऑफ लेक्स अँड रिव्हर्स अँड कंटॅमिनेशन ऑफ रिव्हर वॉटर. आता युट्रोफिकेशन माहिती नसेल त्यांनी समोर लिहिलं कंटॅमिनेशन ऑफ रिव्हर वॉटर. बेसिकली कंटॅमिनेशनचा पार्ट आहे, पोल्युशनचा पार्ट आहे तो. ठीक आहे. आता पहिलं स्टेटमेंट वाचा. अँड एनहान्स्ड एफिशियन्सी ऑफ यूज ऑफ नायट्रोजन इम्परेटिव्ह फॉर बोथ फूड प्रोडक्शन अँड एन्व्हायरमेंट. जर एफिशियन्सी वाढवली आपण नायट्रोजनची, इम्परेटिव्ह फॉर बोथ म्हणजे गरज समजा बोथ फूड प्रोडक्शन आणि एन्व्हायरमेंटचीच गरज आहे की नायट्रोजन एफिशियन्सी वाढली पाहिजे. हे करेक्टच आहे. पॅसेजमध्ये प्रत्येक ठिकाणी एफिशियन्सीवरच लिहिलं आहे. एफिशियन्सी मग एक्झाम्पल एफिशियन्सी, मग पुन्हा एफिशियन्सी, सगळं एफिशियन्सीवर पॅराग्राफ आहे. मोस्ट प्रॉब्ली आन्सर विल बी ए. तरी आपण चेक करून घेऊ. प्रोडक्शन ऑफ सिंथेटिक हे लिहून आहे. प्रोडक्शन ऑफ सिंथेटिक नायट्रोजन फर्टिलायझर कॅनॉट बी स्टॉप. पण दिस इज नॉट द क्रक्स ऑफ द पॅसेज. नायट्रोजन यूज एफिशियन्सीवरच आहे पूर्ण. जर तुम्ही वरून खालपर्यंत वाचला तर पहिले डेफिनेशन दिली, मग एक्झाम्पल दिले. आता एवढं सगळं केल्यावर जर तुम्ही हे नाही माराल तर मग प्रॉब्लेमच आहे ना. अल्टरनेटिव्ह टू क्रॉप दॅट रिक्वायर एक्सेस ऑफ नायट्रोजन शुड बी आयडेंटिफाईड अँड कल्टिवेटेड. ठीक आहे, पण हे काही मेसेज नाही पॅसेजचा. ठीक आहे ना. कन्व्हेन्शनल ॲग्रिकल्चर आता कुठेच लिहून नाही. हे एवढं स्पेसिफिकेशन कुठेच नाही आहे इथे. ॲग्रो फॉरेस्ट्री, ॲग्रो इकॉलॉजी वगैरे कुठेच लिहून नाही. दिस इज ऑल्सो नॉट द आन्सर. दिस इज द मोस्ट प्लेन स्टेटमेंट. ठीक आहे. आणि पूर्ण पॅसेजच एफिशियन्सीवर आहे. हा लास्ट करू आपण, मग थांबून देऊ. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट रिफ्लेक्ट्स द मोस्ट लॉजिकल, रॅशनल अँड क्रुशियल मेसेज कन्व्हेड बाय द पॅसेज. Climate justice should be ingrained in the detail in the rules of all the new climate compact agreements. Climate justice माहिती आहे काय? एन्व्हायरमेंट कधी झालं नाही झालं तसं करंट अफेअरमध्ये व्हायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. क्लायमेट जस्टिस म्हणजे अंदाजा लावू शकता तुम्ही काय क्लायमेट जस्टिस? आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. आता बघा, जे वेस्टर्न कंट्रीज आहे, जिथे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन पहिले झालं, तेच सगळ्यात जास्त पोल्युटंट क्रिएट करत आहे. आपण तर आत्ता रिव्हॉल्व होत आहे, आपण आत्ता डेव्हलपमेंट होत आहे आपल्याकडे, आत्ता इमिशन्स वाढत आहे आपल्याकडे. ते पोचलेले आहे एका लेवलवर. आता ते काय म्हणत आहे, आता आम्ही कमी करतोय, तुम्ही पण कमी करा. पण आपण त्या लेवलवर पोचलोच नाही अजून. ठीक आहे ना. तर तेच आहे क्लायमेट जस्टिस. बेसिकली त्यांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी क्लायमेट कंट्रोल करायला पाहिजे. भलेही एमिशन सगळ्यात जास्त आम्ही केले आहे. म्हणजे वेस्टर्न कंट्रीज आहे तिथे सगळ्यात पहिले कन्झ्युमरिझम वगैरे सगळं सुरू झालं. बाकी ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, जे आफ्रिकन कंट्रीज आहे, आपल्या एशिया, साऊथ एशियाच्या कंट्रीज आहे, त्या खूप मागासलेल्या आहे. आता कुठे इलेक्ट्रिसिटी पोहोचत आहे प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे ना. आता जर आपल्याला सांगितलं की तुम्ही एमिशन कंट्रोल करा, दॅट इज नॉट पॉसिबल फॉर अस. दॅट इज नॉट जस्टिस. दिस इज इनजस्टिस. तुम्ही केलं आहे, आता आम्ही नाही भरपाई करणार. तेच म्हणणं आहे क्लायमेट जस्टिस. ठीक आहे. शुड बी इन्ग्रेंड इन डिटेल रूल्स ऑफ ऑल न्यू क्लायमेट कॉम्पॅक्ट अग्रीमेंट्स. आता क्लायमेट अग्रीमेंट्स तुम्हाला माहीत असतील. हे पॅरिस अग्रीमेंट, ग्लासगो, आलं असेल वाचण्यात कधी, COP 26, COP 27, COP 28 वगैरे. तर तेच आहे कॉम्पॅक्ट अग्रीमेंट. आता काय म्हणलं, क्लायमेट जस्टिस शुड बी इन्ग्रेंड इन द डिटेल्स ऑफ रूल्स. बरोबर आहे. काही याच्यात प्रॉब्लेम आहे स्टेटमेंटमध्ये? फॅक्च्युअली काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर स्टेटमेंट आहे. आणि बऱ्यापैकी म्हणजे ओव्हरऑल स्टेटमेंट आहे, याच्यात काही स्पेसिफिकेशन नाही. एन्व्हायरमेंट रिसोर्सेस आर अनइव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड एक्सप्लॉटेड अक्रॉस द ग्लोब. ठीक आहे, राईट आहे. देर इज अन इम्पेंडिंग इश्यू ऑफ डीलिंग विथ अ ह्यूज नंबर ऑफ क्लायमेट चेंज विक्टिम्स, क्लायमेट रिफ्युजीज. ठीक आहे. क्लायमेट चेंज इन ऑल इट्स कॉन्नोटेशन्स मोस्टली ड्यू टू डेव्हलप्ड कंट्रीज अँड देअरफॉर देअर शेअर ऑफ बर्डन शुड बी मोर. हेच म्हणलं, जे मी हे सांगितलं तेच तिथे लिहून आहे. क्लायमेट चेंज इन ऑल इट्स कॉन्नोटेशन्स म्हणजे कोणत्या भाषेत तुम्ही क्लायमेट चेंजला डिफाईन करा, दे आर मोस्टली कॉस्ट ड्यू टू डेव्हलप्ड कंट्रीज. देअरफॉर देअर शेअर ऑफ बर्डन शुड बी मोर. त्यांनी जास्त पैसा खर्च करायला पाहिजे रिन्युएबल एनर्जीमध्ये, आपण नाही, त्यांनी करायला पाहिजे, हे म्हणणं त्याचं.
आता याच्यावरून काही एलिमिनेट झालं नाही आपलं काही, पण आपल्याला एक गोष्ट कळून जाईल की आपला पॅराग्राफ कशाबद्दल आहे. क्लायमेट जस्टिसबद्दल आहे जवळपास. अलॉंग विथ द सस्टेनेबल लाईफस्टाईल्स क्लायमेट जस्टिस रिगार्डेड ॲज सिग्निफिकंट प्रिन्सिपल इन द एन्व्हायरमेंट पॅरलन्स. म्हणजे एन्व्हायरमेंटच्या डिस्कशनमध्ये क्लायमेट जस्टिस इज अ सिग्निफिकंट प्रिन्सिपल. ठीक आहे. बोथ द प्रिन्सिपल्स हॅव बिअरिंग ऑन पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक चॉईसेस ऑफ द नेशन. ठीक आहे. सो फार इन अवर क्लायमेट चेंज समिट्स और कॉम्पॅक्ट्स बोथ द प्रिन्सिपल्स हॅव एलिव्हेटेड कन्सेन्सस अमंग द नेशन्स. म्हणजे जे क्लायमेट जस्टिसबद्दल बोलत प्रत्येक नेशननीच त्या क्लायमेट समिटमध्ये, इन अवर क्लायमेट चेंज समिट्स बोथ द प्रिन्सिपल्स हॅव एलिव्हेटेड कन्सेन्सस अमंग द नेशन्स. ठीक आहे. जस्टिस इन द ज्युडिशियल सेन्स इज वेल डिफाईन्ड. ओके. हाऊएव्हर इन द कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज, पण इथपर्यंत क्लायमेट जस्टिसबद्दलच बोलत जातो. क्लायमेट जस्टिस आपल्याकडे एक आहे. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत तर आपण हे करू शकतो की हे दोन ऑप्शन होऊ शकत नाही आहे. अनइव्हन डिस्ट्रीब्युशन वगैरे हे अजून आलंच नाही. अर्धा पॅराग्राफ झाला याच्यावरच सध्या. ठीक आहे. हे तर आहेच नाही ऑप्शन. आणि इम्पेंडिंग इश्यू डिलिंग विथ रेफ्युजीज वगैरे क्लायमेट चेंज सध्या हे पण नसू शकतं आन्सर. आता हे दोघांना कन्फ्युजन आहे आपल्याला. द क्रुशियल क्वेश्चन इन द नेक्स्ट फ्यू इयर्स विल बी हाऊ रिसोर्सेस टेक्नॉलॉजी रेग्युलेशन्स आर यूज टू सपोर्ट द विक्टिम्स ऑफ क्लायमेट चेंज. Justice in climate change is not confined to action related to mitigation, but includes the wider notion of support for adaptation. आता कुठेच आता आपण वाचला क्लायमेट जस्टिसचा टॉपिक आहे. आता मला सांगा या दोनपैकी काय तुम्ही चूज कराल. बेसिकली कन्फ्युजन आहे याच्यात. काय चूज कराल मला सांगा तुम्ही. क्लायमेट जस्टिसची डेफिनेशन आहे जवळपास, पण हे एक स्टेप पुढे आहे. हे काय म्हणतं, क्लायमेट जस्टिस शुड बी इन्ग्रेन्ड इन ऑल द. पूर्ण अर्धा पॅराग्राफ त्याच्यावरच आहे. जर तुम्ही बरोबर वाचला पूर्ण अर्धा पॅराग्राफ ह्या स्टेटमेंटला एक्सप्लेन केला त्यांनी. क्लायमेट जस्टिस मग कसं सगळेजण हो म्हणाले क्लायमेट जस्टिसला अप्लाय करायला. मग जस्टिस इन ज्युडिशियल सेन्स ॲज वेल इज वेल डिफाईन्ड. प्रत्येक ठिकाणी तेच लिहून आहे. मग हे पण लिहून आहे इथे. सायंटिफिक क्रुशियल क्वेश्चन्स लाईज हाऊ रिसोर्सेस टेक्नॉलॉजी रेग्युलेशन्स आर यूज टू सपोर्ट विक्टिम्स ऑफ क्लायमेट चेंज. जस्टिस इन क्लायमेट इज नॉट कन्फाईन टू ॲक्शन्स रिलेटेड टू. परत जस्टिस येत आहे. हे जस्टिसची डेफिनेशन आहे. डेफिनेशन नाही सांगितली आपल्याला याच्यात, आपल्याला त्याचे इम्प्लिकेशन सांगितले. तर दिस